नमस्कार. महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटना तर्फे आज आपण हा राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी निमित्त युवती मना हा कार्यक्रम प्रतिसंवाद म्हणून आपण सादर करतो आहे. तर मी सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करते. सर्व व्ह्युअर्सचे, पालक वर्ग, सर्व मान्यवर, सेंट्रल आयपी आणि महाराष्ट्र आयपीचे मी खूप खूप स्वागत करते. नमस्कार. तर युवती मना हा परिसंवाद कार्यक्रम आधुनिक युवती व आई यांच्यातील संवाद आपण तज्ञांमार्फत तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांमार्फत तुमच्या समोर आपण मांडणार आहोत आणि त्याचे सोल्युशन्स पण आपण तुमच्या समोर आज मांडणार आहोत. तर हा कार्यक्रम महाराष्ट्र महिला बालरोग तज्ञांतर्फे आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर सोनाली शिरभाते, अमरावती, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना. तसेच माझ्यासोबत आहे डॉक्टर जया शिवलकर मॅडम, नागपूर येथील ॲडोलेसंट काउन्सिलर आहेत. त्या देखील माझ्यासोबत हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करतील. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते आपले महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनाचे अध्यक्ष सर्वेसर्वा यांना, डॉक्टर हेमंतजी गंगोलिया, तर की त्यांनी आपले 2 शब्द सांगावे व आम्हाला प्रोत्साहनपर या कार्यक्रमासाठी संमती द्यावी. या झूम व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर व आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वाती भावे मॅडम आणि सर्व जे उपस्थित आहे आपले समन्वयक वक्ते, जास्त वेळ न घेता हा राष्ट्रीय बालिका दिवस जे 24 जानेवारी रोजी आपण साजरा करतो आणि त्या निमित्ताने आज 23 जानेवारीला आपला हा कार्यक्रम घेत आहोत. महाराष्ट्र राज्य बालरोग संघटना जी आहे त्याची हे लेडी विंग म्हणून एक नवीनच प्रोग्राम घेत आहेत आणि हा कार्यक्रम घेत असताना आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्यक्रम सतत चालू राहणार आणि लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांपर्यंत जी समस्या असते हे आपण पोहोचवायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी आपले हे जे महाराष्ट्र राज्य महिला संघटना आहे त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्व श्रोतांना सुद्धा नमस्कार माझा आणि सर्व व्यासपीठावरती नमस्कार. आणि हे कार्यक्रम बऱ्यापैकी सर्वांना फायदेशीर होईल असं सर्वांना शुभेच्छा देत मी धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद गंगुलिया सरजी. आता मी आमंत्रित करते आपले सचिव, महाराष्ट्र आयपी संघटनेचे सचिव डॉक्टर अमोल पवार सर. हे अगदी फार आम्हाला सगळ्यांना प्रत्येक कार्यक्रमासाठी हेल्पफुल असतात. त्यांनी फार मोठे या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले आहेत. तर सर, आपण आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद स्वाती भावे मॅडम. आणि स्वाती भावे मॅडमांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र आयपीची वुमन्स विंग फॉर्मेशन लवकरात लवकर स्थापित होणार आहे. आणि हा जो पहिलाच कार्यक्रम वेळ कमी होता तरी सुद्धा रेणू मॅडम, सोनाली मॅडम आणि टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रमाची तयारी केली आणि स्वाती भावे मॅडम पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहात. तर मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र आयपी तर्फे असे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आपण पुन्हा पॅरेंट्स व स्टुडंटसाठी व जनरल पिडियाट्रिशियन साठी पुन्हा घेत राहू हे आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद अमोल सर. तर मित्रांनो आणि पालकांनो, आज या कार्यक्रमाला युवती मना या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रख्यात अशा आपल्याला गेस्ट लाभलेले आहेत. तर मी डॉक्टर स्वाती भावे मॅडम यांचे खूप खूप स्वागत करते. डॉक्टर स्वाती भावे मॅडम ह्या फाउंडर आहेत वुमन्स विंग नॅशनल आणि महाराष्ट्र आयपी संघटनेच्या. तर मॅडम, आपल्याला मी विनंती करते की आपण एक उद्घाटनपर 2 शब्द सांगावे. मॅडम म्यूट आहात. सर्वप्रथम महाराष्ट्र आयपीनी मला इथे बोलवलं आणि हा सन्मान दिला त्याच्याबद्दल हेमंत, अमोल आणि तुमच्या सर्वांचे आभार. आणि आयपी विमेन्स विंग 2016 साली आम्ही सुरू केली आणि आज ती एवढी भरभराटीला आली आणि सगळे स्टेट ब्रांचेस पण सुरू होत आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. केरला, राजस्थान, दिल्ली हे सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. आणि आजचा जो तुम्ही विषय निवडलाय तो अतिशय जिव्हाळ्याचा आणि अतिशय महत्वाचा आहे.
तो म्हणजे युवती मना, म्हणजे आधुनिक युवती आणि त्यांच्या आईबद्दलचा संवाद. तर मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, कारण तुमचं पॅनल डिस्कशनचे सगळे प्रश्न उत्तर झाले की मग मी त्याच्याबद्दल बोलीन. पण खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी बोलवल्याबद्दल, आणि असेच कार्यक्रम महाराष्ट्र राज्यभर पूर्ण वर्ष तुम्ही राबवाल याची मला खात्री आहे, आणि त्याच्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद मॅडम. डॉक्टर बेला वर्मा मॅडम इथे येथे उपस्थित आहेत. त्या नॅशनल IAPच्या एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी 2 शब्द सांगावे. डॉक्टर बेला मॅडम. Good evening, everyone. I think it's a great initiative by the Women's Wing of IIP Maharashtra. I myself am a very strong proponent of Save the Girl Child and Educate the Girl Child. And I wish you all the best for today's program and also for the entire year in whatever programs that you organize. Thank you. थँक्यू मॅडम. तर पालकांनो, आज आपल्याला इथे खूप प्रख्यात वक्त्या लाभलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या जिल्ह्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं येथे आले आहे आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला इथे दिला आहे. तर मॅक्सिमम आपण त्यांना सगळे आपले जे मनातले प्रश्न आहेत ते सगळे विचारून आपण आपले प्रॉब्लेम्स आणि आपल्या क्वेरीज आपण आज सॉल्व्ह करूया. तर आजचा हा युवती मना हा विषय जो आहे हा या विषयामध्ये आपण वेगवेगळे विषय घेणार आहोत, पण त्याचे आपण वेगवेगळे क्वेश्चन्स रूपाने आपण त्यांना विचारणार आहोत, म्हणजे परिसंवाद ज्याला आपण म्हणतो. तर हे जे टॉपिक्स आहेत जसे हेल्दी लाईफस्टाईल युवतीमध्ये किंवा किशोरवयीन मुलांमध्ये काय काय हेल्दी लाईफस्टाईल असावे, नंतर त्यांचे रिलेशनशिप्स मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात किंवा ब्रेकअप्स वगैरे असतात, तर त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. आणि तसेच आपण इतर विषयी जाणूया की जसे सॅनिटरी पॅड्स आहे किंवा पिरियड्स मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे विषय आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. तसेच जया शिवलकर मॅडम ह्या देखील ॲडॉलेसंट काउन्सिलर आहेत, त्या तज्ज्ञ आहेत. काही काही वेळेला त्या पण काही काही प्रश्नांमध्ये त्या पण आपल्याला सहकार्य करतीलच. तर आपले प्रमुख वक्ते आज मी आपल्यासमोर इंट्रोड्यूस करते. डॉक्टर दीपा फिरके मॅडम ह्या कोल्हापूरवरून आपल्यासाठी आलेल्या आहेत. डॉक्टर रेणू बोरालकर मॅडम ह्या औरंगाबादवरून आलेल्या आहेत आणि ह्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. मॅडम वरून आलेले आहेत. तर आपण या तिघींकडून आपण आज आपले मत जाणून घेणार आहे. तसेच मॅडम भावे मॅडम देखील आपल्याला त्यांचे मत सांगणार आहेत. तर मी विनंती करते जया मॅडमला त्यांनी पुढील प्रोग्रामला सुरुवात करावी. नमस्कार, गुड इव्हिनिंग टू ऑल. आणि सर्वप्रथम धन्यवाद सगळ्यांचे ऑर्गनायझर्सचे की आज मला इथे बोलवलं आहे आणि आपण आज इथे आहेत परिसंवाद साधत आहोत. काळाच्या कसोटीवर सगळ्यात ठरलेलं म्हणजे काळाच्या कसोटीवर उतरलेलं नातं म्हणजे आईचं आणि मुलीचं. लहान मुलगी कधीही हळूहळू मोठी होते आणि आपली मैत्रीण बनते हे आईला कळतच नाही. पण आईच्या मनातली काळजी कुठे संपते का? लहानपणापासून ते आपण कितीही मोठ्या झाल्या तरी आईच्या डोळ्यामध्ये आपल्याला काळजीही जाणवतेच. पूर्वीच्या काळी आईला काळजी असायची, माझी मुलगीचं लग्न कसं होईल, तिचं पुढे सासर कसं राहील, मुलं कसे राहतील तिचे. परंतु आधुनिक काळामध्ये, बदलत्या काळामध्ये आईनी पण स्वतःला बदललं आहे, मुलींनी पण स्वतःला बदललं आहे, परंतु काळजी मात्र मनामध्ये तशीच आहे. आज काळजी कशी वाटते, माझ्या मुलीचं करिअर कसं होईल, ती इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होईल का, तिच्या सर्व कलागुणांना वाव मिळेल का, सासरी सुद्धा तिला आपलं करिअर करता येईल का. एवढंच नव्हे तर लहानपणापासून अगदी लहान वयापासून म्हणजे 10वी 11वी 12वी पासून काही मुली एकट्या राहत असतात, तेव्हा सुद्धा आईच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, खूप काळजी असते. अशाच तुमच्या मनातले प्रश्न आणि दूर राहताना मुलींच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतात. अशाच आपल्या तुमच्या आमच्या सगळ्या मनातले प्रश्न घेऊन आपण आज इथे आलेलो आहोत. तर दीपा मॅडमना मी सर्वप्रथम इथे प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो म्हणजे वजन, आणि हा आपल्या फिटनेस बद्दलचा एक खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे. आणि इतकं जास्त वजन या विषयावर बोललं जातं. युवती ज्या असतात किंवा तरुण मुली ज्या असतात त्यांना ह्याची भरपूर माहिती असते, परंतु प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर मात्र आपल्याला ह्यांच्यामध्ये एका साईडला ओबेसिटी वाढताना दिसते आहे, दुसऱ्या साईडला अगदी रोड म्हणजे कमी वजनाच्या टीनेजर्स आपल्याला दिसत आहेत. तर माहिती खूप आहे परंतु ते प्रॅक्टिकली जमत नाही. तर वजन हा एक अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, याच्यावर आपण काही माहिती सांगाल का मॅडम? हो, नक्कीच. आपल्याला सर्वांना माहितीये की आपल्या मुलांच्या वाढीमध्ये 2 महत्वाचे वाढीचे टप्पे असतात.
आणि त्यामध्ये सुरुवातीचा टप्पा म्हणजे पहिले 2 वर्ष आणि नंतरचा जो आहे तो हा किशोरवयीन गटामधला. तर पहिले 2 वर्ष अगदी म्हणजे आईच नाही तर सर्व कुटुंब अगदी जागरूक असतं मुलाच्या वाढीबद्दल आणि सतत डॉक्टरांकडे जाणं असतं. त्याच्या वाढ कशी होते याच्याबद्दल आपण खूप जागरूक असतो. पण जर हा किशोरवयीन वाढीचा टप्पा बघितला तर हा खूप दुर्लक्षिलेला आहे. म्हणजे या वयोगटात उंची वाढते, वजन वाढते, बरेचसे शारीरिक बदल होत असतात. बरेचसे हार्मोन्सचा याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो आणि शरीरामध्ये बदल होत असतात आणि यालाच एक पिरियड ऑफ स्ट्रेस आणि स्टॉर्म असं म्हटलं जातं. तर ह्यामध्ये जर आपल्याला यावेळी व्यवस्थित जर गायडन्स मिळाला नाही तर शारीरिक तसंच मानसिक किंवा बाकीचे डिसऑर्डर्स या वयोगटात दिसून येतात. तर वजनाचं आता हे वजन आपण बघितलं तर नॉट जस्ट टीनेजर्स पण मला वाटतं की ही आताची जनरेशन किंवा बरेचशी आता हे वेट ऑब्सेसिव्ह झालेले आहेत. म्हणजे वजनाला खूपच जास्त महत्व दिलं गेलंय आणि त्यासाठी आता बरेचसे घटक म्हणजे आता ओबेसिटी जर आपण बघितलं तर ओबेसिटी गेल्या दशकात म्हणाल किंवा गेल्या 1.5 वर्षात जेव्हा कोविडचा काळ आलेला आहे तर आपण ओबेसिटीचं जर प्रमाण बघितलं आहे तर खूप जास्त प्रमाणात हे ओबेसिटीची वाढ झालेली आहे आणि विशेषतः या तरुण वर्गात किंवा किशोर वयात ही ओबेसिटी वाढलेली आहे. त्याला बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये असंतुलित आहार आहे, त्यांची बदललेली लाईफस्टाईल आहे. आपण बघितलेलं आहे की गेल्या 1.5 वर्षात ह्या मुलांना ऑनलाईन क्लासेस ला बसावं लागतं. जवळजवळ 7-7, 8-8 तास हे ऑनलाईन असतात. त्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे त्यांचं व्यायाम म्हणजे मैदानी खेळ वगैरे हे सगळंच बंद झालेलं आहे. शारीरिक हालचाल कमी झालेली आहे. ही मुलं रात्रीची खूप जागतात. तर ह्या सगळ्या बदलत्या शैली आहेत आणि असंतुलित आहार आणि त्यामध्ये मेनली जेव्हा ॲडोलसंटमध्ये आपण बघतो तर जंक फूड हे सगळे असे घटक आहेत की ज्याच्यामुळं ही ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता जंक फूड म्हटलं की सगळ्या आयांना माहितीच आहे की पिझ्झा, बर्गर, पास्ता अगदी म्हणजे डेली रुटीन झालेलं आहे या मुलांचं. आणि त्याच्याबरोबरच कार्बोहायड्रेट ड्रिंक्स आहेत तुमचे स्वीट अँड बिव्हरेजेस आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की बरेचदा फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे ओबेसिटी होते. वजन खूप जास्त प्रमाणात वाढतं. पण बघायला गेलं तर ह्यामध्ये न्यूट्रिएंट्स जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. तर ते नसल्यामुळे जर ही मुले ओबेज होतात पण त्यांच्यामध्ये बऱ्याचशा डेफिशियन्सीज दिसतात आणि बरेचदा कॉमनली जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे एनिमिया. हिमोग्लोबिन लोह जे आपल्या या मुलींमध्ये कमी असतं. मुलींमध्ये पाळी चालू होते तर त्याच्यामुळे पाळीमधनं बऱ्याचदा मग त्याच्यामुळे सुद्धा अॅनिमिया या मुलींमध्ये खूप कॉमनली आढळतो आणि त्याच्यामुळे मग चिडचिड होणं किंवा अभ्यासात लक्ष न लागणं अशा ही लक्षणं दिसू शकतात. तर जंक फूड आहे आणि बदलती लाईफस्टाईल आहे पण त्याचप्रमाणे ह्या मुली आता मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर बॉडी इमेज बद्दल खूप कॉन्शियस झालेले असतात या वयात आणि मग त्याचे एक्स्ट्रीम रिॲक्शन्स होऊ शकतात. म्हणजे जसं की आता आपण म्हणलं की जंक फूड घेत आहे त्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय तसंच सध्या एक काय म्हणतात की मार्केट गिमिक्स म्हणायला काही हरकत नाही की एक झिरो फिगर ही एक खूप छान असं एक जे सध्या पोर्ट्रे केलं जातं त्याच्यामुळे या मुली मग एक्स्ट्रीम डायटिंगकडे वळतात आणि एक्स्ट्रीम डायटिंगमुळे आणि बरेचसे ह्या डायटिंगमुळे रोड होतात आणि बऱ्याचशा न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज त्यांच्यामध्ये दिसायला लागतात आणि मग कधी कधी अशाच स्ट्रेसफुल बरेचसे स्ट्रेसेस या वयात असतात. त्याच्यामध्ये बिंज इटिंग सुद्धा होतं. बिंज इटिंग म्हणजे अतिशय म्हणजे डायटिंग करतात आणि मध्येच एकदम त्याला खावंसं वाटतं खूप खातात आणि माशांना गिल्ट फिलिंग येते आणि मग गिल्ट फिलिंग आली की मग परत त्यांना ते वजन आता आपल्याला कमी करायचं मग ते उलट्या करून किंवा लॅक्झेटिव्ह घेऊन अशा प्रकारे वजन हे खूप ऑब्सेसिव्ह वजन हे एक नुसता नंबर न राहता ते पूर्ण तुमचं लाईफ पूर्ण तुमच्या लाईफ हे करतं बदलतं. त्यामुळे आपण सर्व आयांनी आणि तसंच मुलींनी लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलीही गोष्ट पूर्ण चुकीची किंवा पूर्ण बरोबर अशी असू शकत नाही. देअर हॅज टू बी अ बॅलन्स बिटवीन एव्हरीथिंग. तुम्ही डायटिंग असू देत एक्सरसाइज असू देत हे बॅलन्स प्रमाणात करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही तुमचं वजन तर व्यवस्थित राहीलच पण तुमची मानसिक आणि बाकी शारीरिक वाढ व्यवस्थित होईल. थँक्यू मॅडम. बिंज इटिंग हा एक खूप महत्वाचा पॉइंट तुम्ही इथे सांगितलेला आहे आणि इथे ज्या मदर्स हा प्रोग्राम बघतात आहे त्यांना मी नक्कीच सांगेन की ह्याच्यातनं कधी कधी एखादा सायकोलॉजिकल डिसऑर्डर ज्याला आपण इटिंग डिसऑर्डर म्हणतो त्याच्यासोबत एन्झायटी पण राहू शकते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीच्या फोनवर बोलता किंवा घरी जेव्हा मुलगी असते आणि तिच्या खाण्याच्या काही समस्या आढळतात
तर मला असं वाटतं खूप बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गरज पडली तर तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आता वजन हा जसा एक युवतींच्या मनातला जिव्हाळ्याचा विषय आहे, तसंच दुसरा एक आहे तो म्हणजे आपण ज्याला पिरियड्स म्हणतो. आता वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून आपल्याला पिरियड्स येत असतात आणि ती एक म्हणजे रियालिटी आहे आणि ती आपल्याला ऍक्सेप्ट करून चालायचं आहे. परंतु बरेचदा असं आढळून येतं आजकालच्या मुलींमध्ये की कुठे यांचा टॉलरन्स कमी झालेला आहे का, किंवा त्यांना बऱ्याच वेळा असं वाटतं की पिरियड नकोच बुवा, किंवा माझी परीक्षा आहे तर पिरियड नको, किंवा मला एक्सकर्शन आहे तर मला पिरियड नको, किंवा खूप दुखतं बुवा मला पिरियडला. त्याच्यामुळे कधी कधी ओव्हर मेडिकेशन सुद्धा होतं. तर खरंच औषधं किती घ्यावे किंवा पिरियड्स पुढे किंवा आधी ढकलावे का या वयामध्ये, याच्याबद्दल तुम्ही सांगा आम्हाला, कारण बऱ्याच आयांच्या मनामध्ये ही चिंता असते. अर्थात या वयात पाळी चालू होते. साधारण एक 12-13 वर्षाच्या असताना ही पाळी चालू होते. पाळींबद्दल बरंचसं आता मुलींना माहीत झालेलं आहे. त्यांच्या एकतर मोठी बहीण असेल किंवा त्यांच्या मैत्रिणीकडनं माहीत झालेलं आहे. पण अजूनही बरेचसे गैरसमज याबाबत समाजामध्ये आहेत. तर सुरुवातीला त्याला विटाळ असा म्हणजे त्यांना बाहेर बसवणं वगैरे असे प्रकार व्हायचे. तर हे नक्कीच आपल्याला आता सांगा म्हणजे हे आपल्याला त्याचं हे निसर्गता आहे आणि हे एक नैसर्गिक आहे. हे सर्वात महत्वाचं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. परमेश्वरानं स्त्रीला एक जीव जन्माला द्यायचं वरदान दिलेलं आहे आणि त्याची एक त्याच्यासाठीच म्हणून ही जी पाळी आपल्या येते तर ती असणं खूप गरजेचं आहे. आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा म्हणजे पाळी चालू होते तेव्हा सुरुवातीला थोडंसं ती अनियमित असू शकते किंवा त्याच्याशी रिलेटेड प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जसं असतं की थोडंसं अंग दुखणं किंवा पाठ दुखणं, पोटात दुखणं हे नॉर्मल आहे. आणि जसं काही वर्ष निघून जातात तसं हे हळूहळू कमी होऊन जातं. मुलींचा टॉलरन्स कमी होणं म्हणजे आता काही याच जानेवारी 2021 साली एक पोस्ट फिरत होती. जेव्हा व्हॅक्सिन इंट्रोड्यूस झालं होतं कोविड व्हॅक्सिन, तेव्हा अशी एक पोस्ट फिरत होती की या काळात पाळीच्या काळात मुलींचं म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे व्हॅक्सिन देणं चुकीचं आहे. तर असे काही हास्यास्पद म्हणजे अजूनही गैरसमज समाजामध्ये आहेत की अशा वेळी प्रतिकारशक्ती कमी होती. तर तसं अजिबात काही नाही. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती होणं अत्यंत गरजेचं आहे. जर काही म्हणजे जर काही अशी लक्षणं असतील की बाबा खूप अंगावरनं जात आहे किंवा 2-3 तासातच तुम्हाला पॅड बदलावं लागत असेल किंवा खूप पोटात दुखत असेल आणि तुमचं डे टू डे लाईफ जर त्याच्यामुळे एफेक्ट होत असेल तरच अशा वेळी तुम्ही गायनेकोलॉजिस्टची कन्सल्ट करणं गरजेचं आहे. बरेचदा मुली तुम्ही म्हणालात तसं की गोळ्या घेतात की आणि पुढे ढकलायचा पिरियड्स पुढे ढकलायचा प्रयत्न करतात. पण अशा गोष्टी स्वतःहून करू नयेत कारण शेवटी निसर्गाच्या विरोधात केलं की आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि हे हार्मोन्स असतात. हार्मोन्समुळे जे ही पाळी येत असते आणि जर तुम्ही काही गोळ्या घेतल्यात स्वतःहून आणि ह्या हार्मोन्समध्ये बदल झाला तर मग त्याचे बरेचसे नंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे अगदीच गरज असेल तरच पाळी लांबवण्याचा प्रयत्न करावा आणि ते सुद्धा गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्यानंच हे करावं. स्वतःहून ते करू नये. बाकीचे औषधं म्हटलं तर अँटीस्पाझमोटिक वगैरे ती जशी गरज भासल्यास आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. खूप चांगली माहिती सांगितली मॅडम की हे आपण ऍक्सेप्ट करून चालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आई आणि मुलीचा संवाद जो आहे म्हणजे आपले प्रॉब्लेम्स शेअर करणं, मला असं वाटतं हे खूप जास्त इथे गरजेचं आहे. अजून एक प्रश्न ह्याच्याबाबत असा आहे मॅडम की आजकाल आपण जाहिराती बघतो टॅम्पन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप आणि ट्रेडिशनली काही ठिकाणी तर अजून कापड पण वापरतात किंवा आपले रेग्युलर सॅनिटरी नॅपकिन्स पण वापरले जातात. तर याच्याबद्दल तुम्ही आजच्या युवतीला काय सांगाल? आता सध्या बरेचसे नवीन पद्धती येत आहेत. मग ते सॅनिटरी पॅड्स असेल किंवा मेन्स्ट्रुअल कप्स, टॅम्पन्स जे काही आहेत. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे की तुम्ही हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. मग ते कोणत्याही प्रकारे तुम्ही करत असाल, मग ते जर सॅनिटरी पॅड असेल तर ते तुम्ही 6 ते 8 तासांनी बदलणं गरजेचं आहे. हे युजली होत नाही कारण बरेचदा काही आपले ऍडव्हर्टायझर्स असतात की 12 तास वापरू शकतो वगैरे. पण कसं असतं की जेव्हा 6 ते 8 तास झाल्यानंतर केमिकल रिॲक्शन्स होतात आणि जर त्यावेळेस आपण हे पॅड वेळेत बदललं नाही तर त्याच्यामध्ये जंतूंची वाढ होऊन इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि त्यामुळे वेळेत हे पॅड बदलणं गरजेचं आहे. मेन्स्ट्रुअल कप्स वापरण्यास काहीच हरकत नाही किंवा टॅम्पून्स आहेत.
मेन्स्ट्रुअल कप्स वापरत असाल किंवा तुम्ही हल्ली डिस्पोजेबल रियुजेबल सॅनिटरी पॅड मिळतात, तर यांची व्यवस्थित म्हणजे काळजी घेणं, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ करणं, त्याचं स्टरलायझेशन करणं, म्हणजे उकळत्या पाण्यातून वगैरे काढून, तर हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला जंतूचा संसर्ग होणार नाही. तर हे वापरण्यास काहीच हरकत नाहीये. पण योग्य ती काळजी आणि योग्य ते, आता जसं आपण तुम्ही म्हटलात की कापड ही काही ठिकाणी वापरलं जातं, तर वापरण्यास हरकत नाही. पण जर ते तुम्ही साधारण ते स्वच्छ धुणं गरजेचं आहे, म्हणजे गरम पाण्यात धुवून ते कडक उन्हात वाळवणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं की लाजे खातर हे बाथरूम मध्ये किंवा अशा ठिकाणी वाळवलं जातं आणि त्यामुळे मग तिथे त्याच्यावरती फंगस किंवा असे जंतूची वाढ होऊन याच्यामुळं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कोणताही तुम्ही प्रकार वापरलात तरी सुद्धा त्याच्यामध्ये हायजीन मेंटेन होणं अत्यंत महत्वाचं आहे. अतिशय उत्तम माहिती सांगितली तुम्ही मॅडम. त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी ऍड करीन की आईनी दर 2-3 महिन्यांनी एकदा तरी मुलीशी या विषयावर बोलावं की तिचे पिरियड्स रेग्युलर आहे की नाही, किती दिवस जात आहात, फ्लो कसा आहे, की योग्य काळजी घेते आहे की नाही. कारण मुली कामाच्या ह्याच्यामध्ये किंवा कशामध्ये बिझी असतील तर कदाचित तो संवाद होत नाही. तर आईने नक्कीच त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे पॅड्सचं डिस्पोजेबल हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पद्धतीने करणं ही सुद्धा सगळ्यांची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर थँक्यू मॅडम सो मच. आता पुढच्या प्रश्नांसाठी मी डॉक्टर सोनाली यांना आमंत्रित करते, त्या पुढचे प्रश्न विचारते. तर थँक्यू दीपा मॅडम, खूप छान तुम्ही सांगितलं आम्हाला. आता वळूया आपण डॉक्टर रेणू मॅडमकडे. तर रेणू मॅडम, तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की आजच्या या तरुण पिढीत सोशल रिलेशनशिप्स हे खूप कॉमन आहे, जसे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. तर हे आईने किंवा पालकांनी हे जेव्हा रिलेशन्स आपल्याला किशोरवयीनचे माहीत पडतात, तर हे आईने कसे हाताळायचे? तसेच या रिलेशन्स मध्ये बाउंड्रीज किंवा स्पेस आपण जेव्हा म्हणतो, तर हे कितपत असावा? आणि शारीरिक जवळीक, क्लोजनेस किंवा मानसिक जवळीक, हे क्लोजनेस हे कितपत असावे? कृपया हे आम्हाला तुम्ही सांगावे. धन्यवाद. प्रथम मला इथे सांगावं वाटेल की जसं दीपा मॅडमनी सांगितलं की कळी उमलली आहे, म्हणजे तिला मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली आहे. पण कळीचं पूर्ण फूल होताना जे 12 ते 25व्या वर्षापर्यंतचं वय आहे मुलींमध्ये, जे पूर्ण युवती एका प्रौढ आणि ज्याला आपण म्हणू की सरसर विवेक विचार बुद्धीनी कार्यरत होते, ती 25व्या वर्षात 24 इयर्सला तिचं पूर्ण ब्रेन डेव्हलप होतं. तर आपण हे आता पाहिलंय की हॉर्मोनल चेंजेस जे होतात मुलीमध्ये, तर मुलांमध्येही होत असतात. तर दोघांमध्ये जी लिम्बिक सिस्टीम नावाची एक आपली ब्रेन मधलं एक यंत्र आहे, जे खूप ऍक्टिव्ह असतं आणि त्याच्यामुळे ना यांना खूप साऱ्या अशा क्युरिओसिटीज असतात की बाबा माझे हॉर्मोन्स इतके आतमधनं हे त्यांना प्रेरक करत असतात की हे रिलेशन करून बघावं का, ह्याच्याशी मैत्री करून बघावी का. आणि त्यांचे पिअर प्रेशर्स मध्ये पण ते असतात की मैत्रिणी सांगतात मला हा बॉयफ्रेंड आहे, हा माझा दुसरा बॉयफ्रेंड आहे. ऍक्च्युअली त्यांना बॉयफ्रेंड किंवा डेटिंग ह्याचा अर्थ पण कितपत माहिती असतो हे आपल्याला ऍक्च्युअली सांगता येत नाही. इथे मी छोटं उदाहरण देऊ इच्छिते की एक मुलगी 9वीतली आपली आई जेव्हा तिची बॅग सहज बघत होती, तर तिला एक लव्ह लेटर सापडलं. पण ही आई जेव्हा ती मुलगी शाळेतनं आली आणि एक तिचं जेवण वगैरे झाल्यावर तिला सहज गप्पा मारताना विचारलं, अगं सोनू, तुझ्या बॅगेमध्ये मला असं प्रेमपत्र मिळालं ग, असं का बरं, म्हणजे मला काही कळत नाहीये. तर ती म्हणे, अगं आई एवढं काय त्याच्यामध्ये, मला आहे ना 10-15 दिवसापूर्वी एका मुलाने असं लिहिलं होतं. पण मी त्याला सांगितलं की नाही नाही, मला माझ्या करिअरमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी मला करायच्या आहेत, मला सध्या अभ्यासावर इम्पॉर्टन्स द्यायचा आहे आणि मला चांगलं डॉक्टर व्हायचं आहे. तर तू माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी तुला सध्या या अँगलनी बघत नाही. तर का बरं ही मुलगी अशी बोलली असेल, ह्याच्यावर आपल्याला विचार करण्यासारखं आहे की मे बी तिच्या आईनी जेव्हा तिला प्युबर्टल स्पर्ट्सच्या काही गोष्टी सांगितल्या कळी उमलतानाच्या, त्यावेळेसच तिचं ते बोलणं जे आहे आईचं आणि मुलीचं कम्युनिकेशन, हा जो प्रकार आहे तो एकंदरीत तिथून सुरुवात होतो. ऍट द गिव्हन स्पॉट कधीही एका घंट्यात तुम्ही हा संवाद नाही होऊ शकत. तर हा एक, जसं मॅडम म्हटल्या की आई आणि मुलीमधली एक मैत्रिणीतली घट्ट विवण असते, जी एक 10 ते 12 वर्ष, तिला 24 वर्षाची होईपर्यंत आई बरोबर तिला ठेवत असते, बॉन्डिंग करत असते. अजून एक उदाहरण असे एक आई आहे की तिला काय झालं की मुलगी जाते ट्युशनला, 11वी-12वीची आहे आणि त्या मुलाने तिला प्रपोज केलं की तू माझी गर्लफ्रेंड हो. आणि तिने सरळ कर्टपणे, ती मुलगी हुशार आणि डायनॅमिक होती, नाही म्हटली त्याला तोंडावर आणि तिने घरी काही सांगितलं नाही. पण दुसऱ्यांदा काय झालं की तो मुलगा तिला दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर विचित्र बोलला आणि तिला लाजेने मान खाली घालावी लागली. घरी आल्यापासून एक 4-5 दिवस ती कोणाशी बोलत नव्हती, डिस्टर्ब होती.
तर आईला पण नाही सांगितलं तिने. आई आणि ती माझ्याकडे एकदा आल्या आणि मग तिला एकदा कॉन्फिडन्स मध्ये घेऊन विचारलं, तर म्हणायची की मी जर का आईला सांगितलं असतं तर आई मला म्हणाली असती तुझ्याचमुळे झालं, तूच अशी आहेस. तर हा जो आपल्याकडचा कन्सेप्ट आहे ना, की मुलीला आधी ओरडणं, रागवणं, एकदम रॉंग आहे. आधी यू प्लीज लिसन टू व्हॉट युअर डॉटर इज सेइंग. तिला ऐका, ती काय बोलतीये ते पूर्णपणे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला रिअश्युअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या 2 आयांमधनं आपण फरक बघतो, की या दुसऱ्या आईमध्ये आपल्या मुलीवर काही विश्वास नाहीये, कम्युनिकेशन नाहीये. ती तिच्या जगात वावरतीये. मुलगी आपल्या पियर्स कडनं किंवा मोठ्या बहिणीकडनं कोणाकडनं तरी जसं जमेल तसं शिकतीये. तर आता हा जो रिलेशनशिपचा भाग आहे, हा मेनली जसं मी तुम्हाला म्हटलं, की जे अपरिपक्व ब्रेन आहे, जे 16व्या वर्षीपासून सुरुवात होतं आणि पूर्ण घडण 24व्या वर्षी होतं. तर अशा वेळेस बरेच जण त्या प्रेमातनं येतात, बाहेर पडतात, परत ब्रेकअप्स होतात. पण ह्याच्यामध्ये आपल्याला तो एक समतोल कुठे आहे, तर ही मैत्री तुमची मुलाबरोबर असो का मुलीबरोबर, ती ट्रस्टफुल आहे का, लव्हिंग आहे का, जर त्या मुलाबद्दल तुम्हाला विश्वास वाटतोय का, सध्या तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करून तो मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला सपोर्ट करते आहे का. इथे आपण मुलाचा सपोर्ट बद्दल बोलूया, मुलीशी. आणि तो मुलगा त्या मुलीला असं म्हणत तर नाहीये ना तुझ्या घरच्यांना सांगू नकोस, हा एकदम रॉंग मेसेज आहे. म्हणजे इथे काहीतरी काळं बेळ आहे आणि मुलीने अलर्ट व्हायला पाहिजे याच्यामध्ये. तर ह्या रिलेशनशिपच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि या बऱ्याचदा घडतात. पण आपल्या आईशी, आपल्या शाळेमधल्या काउन्सिलरशी किंवा आपल्या पिडियाट्रिशियनशी आपण जर का बोललात, तर याच्यातनं आई आणि मुली सहजपणे एकमेकींमधनं ट्रस्ट ठेवून बाहेर पडू शकतात सक्सेसफुली. मॅडम, ब्रेकअप्स हँडल हा. कसे करायचे याबद्दल सांगाल का? त्याच्या आधी मी एक सांगू इच्छिते, की जसं तू विचारलं मला, की सीमा आणि बाउंड्रीज हे काय आहे. बाउंड्रीज. तर ऍक्च्युली ना एक अशी आहे टर्म झालीये रे, मला स्पेस पाहिजे. एक 16 वर्षाची मुलगी म्हणते. आता नेमकं स्पेस पाहिजे म्हणजे काय? एक तिला खोली दिलेली आहे, तिच्या आईने तिला एक कॉम्प्युटर, तिचा मोबाईल जो स्मार्टेस्ट आहे आणि तिला बरेचसे इंडिपेंडन्स आहे. पण तरी पण स्पेस का लागते? तर स्पेस ह्याच्यासाठी की मुलीला आहे ना इथे स्वतःचं एक अस्तित्व, सेल्फ एस्टीम जाणवायचा प्रयत्न करायचा असतो. आणि ती तर मोठी झालेली आहे, पण घरचे तिला छोटं समजायचा प्रयत्न. थोडक्यात तिला म्हणतात की आता तू मोठी झाली आहे आणि थोड्या वेळाने म्हणतात नाही तू आता छोटी आहे, तू जाऊ शकत नाही, तू तुझे निर्णय नाही घेऊ शकत. तर ऍक्च्युली ही जी स्पेस आहे ना, तर त्या स्पेसला समजणं आईनी आणि घरच्या फॅमिलीनी गरजेचं आहे. की बाबा तिचं कपाट चेक करणं तिच्या माघारी किंवा तिचे मोबाईल्स चेक करणं, तिचे दप्तर किंवा तिच्या मित्रमैत्रिणींना फोन करून सारखं विचारणं, या रॉंग गोष्टी आहेत. हे आईनी कारण तुम्ही जितकं फेथ आणि ट्रस्ट तुमच्या मुलीवर दाखवाल, तितकी तुमची मुलगी तुमच्या सानिध्यात येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी, मनातल्या एकूण एक गोष्टी सांगेल. आणि ह्याच्यासाठी जी सामान्यतः बाउंड्रीज म्हणतो, या काही कोणी तयार करून दिलेल्या नाहीयेत. या आपल्या फॅमिली व्हॅल्यूज, आपले जे अपब्रिंगिंग्स आहेत घरातले, त्याच्यावर त्या डिसाईड होतात. आणि त्या 4 चौकटीमध्ये ती जी आपली घडण असते मुलींमधली, आई वडिलांनी तयार केलेली, आजी आजोबांनी तयार केलेली, त्या ह्याच्यावरच त्या बाउंड्रीज ठरतात. आणि मग ते बाउंड्रीज का आहेत, की कोणी तुमचा गैरफायदा घेऊ नये. एक मुलगी आज शिक्षणासाठी बाहेर राहते 11वी 12वी पासून ट्युशन्सला एक्सेट्रा, किंवा ती 12वी झाल्यावर तुम्ही पुढच्या शिक्षणाला ती अजून 24 इयर्स पर्यंत तिचा फ्रंटल प्री कॉर्टेक्स डेव्हलप व्हायचं आहे ब्रेनचं. तर तिने स्वतःला कसं हँडल केलं पाहिजे हे आपल्या आईनी आणि तिच्या जमलं तर पिडियाट्रिशियननी मिळून तिला समजून घेणं. कारण आता आईला माहिती 11वी 12वीला मुलगी बाहेर जाणार आहे, तर तिला त्या हे अनुषंगाने तयार करणं, की ह्या ज्या आता आपण बोललो कॉन्व्हर्सेशन्सनी, की बाबा असे असे जे हा जो खरं लव्ह म्हणजे काय, इन्फॅच्युएशन म्हणजे काय, तुला ह्याच्यातनं काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात एकटं राहिल्याने, तू तुझ्या मैत्रिणींचे मित्रांचे मला फोन नंबर्स काही देऊन ठेव, म्हणजे मी तुला सारखं डिस्टर्ब नाही करणार, पण मला असं वाटतं की तुला एकदा तरी मला दिवसातनं फोन कर, म्हणजे तुझी कशी स्थिती आहे हे बेटा मला काळजी वाटते. आणि मला माहिती आहे, मला पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे. आणि काहीही प्रश्न असला मी आणि आपले सगळे बाबा, आपले सगळे आई वडील आणि आजी आजोबा तुझ्या पाठीशी खंबीरपणे राहतील, एवढं मात्र 100% मी तुला सांगते. आणि म्हणून या बाउंड्रीजचे एक आपल्या ऍक्च्युली भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या आयांना, कारण हा एक टर्मिनॉलॉजी काय येतोय आहे की हा पियर प्रेशर्स खूप येतात आणि त्याच्यामध्ये वाहवत जाणं या मुलींना, कारण त्यांना त्याच्यामध्ये बिलॉंगिंग करायचं असतं की मला ह्याच्या आतमध्ये घेतलं गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ते काही वेगळं करायला जाऊ शकतात. तर उलट फॅमिली व्हॅल्यूज पक्क्या असतील तर ह्या त्या आजमावणार नाहीत असं मला वाटतं. आता तू जसं म्हणली रिलेशनशिप्स,
हा, तर रिलेशनशिपचं ब्रेकअपचं होणं त्याच्यामध्ये आता दोन गोष्टी आजकाल तर हाईट झाली आहे की रिलेशनशिप सेलिब्रेट पण करतात त्यांच्या पार्टनर्स बरोबर. म्हणजे का बरं असं, म्हणजे एक्स्ट्रीम्स ऑफ इट. एक आहे रिलेशनशिप ब्रेकअप झाल्यावर पार्टी देतात, तर दुसरं आहे म्हणजे ते किती कॅज्युअल्स आहेत त्याच्याबद्दल, ह्याच्यावरनं आपल्याला जाणून घेता येईल. आणि दुसरी गोष्ट आहे की एखादी मुलगी खरंच तिच्या मनाला लागून ठेवू शकते, नैराश्यात जाऊ शकते, डिप्रेस होऊ शकते, अकॅडमिक परफॉर्मन्स तिचा खालावू शकतो. तर अशा वेळेला आईनी तिला समजून कसं सांगणं हे गरजेचं आहे की बेटा, तिला तुम्ही रागवणं, तुम्हाला माहितीये ही रिलेशनशिप पुढे चालणार नाहीये, पण तुम्हाला सांगतात नाही, तुम्हाला तर माहितच होतं हे होणारच आहे तुझं, असं असं न बोलता आपल्याला सांगणं गरजेचं आहे, बेटा मी समजू शकते तू काय स्थितीतनं चाललेली आहे आणि मला माहितीये तुला किती त्रास होतो आहे. आणि आपलं उदाहरण द्यायचं, अगं मी तुझ्या बाबांना भेटले ना, तर तेव्हा त्याच्या आधी ना 10वी-11वीत असंच मला एक कोणीतरी मुलगा आवडायचा. पण नंतर काय झालं की माझ्या आई वडिलांनी ते म्हणले की स्टडीज कडे लक्ष दे. आणि अगं 5-7 वर्षांनी आहे ना तो गुंडच निघाला, त्यांनी सगळं अभ्यास बिभ्यास सोडून दिलं आणि मला माझ्या आई वडिलांचं खरं ते पटलं. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी काही उदाहरणं देऊन आपल्या मुलीची जी तुमच्यावरची फेथ आहे किंवा तिची आपण सहमती घेऊ शकतो आणि तिला एक बाउंड्रीज बद्दल कल्पना देऊ शकतो. आणि रिलेशनशिप मधनं कसं ती वर येईल ह्याच्यासाठी साधारणतः ही एक आयडिया आहे ढोबळ. आणि शेवटी मुलगी जशी मोठी होते तिला आपल्या व्हॅल्यूज, आपला सेल्फ एस्टीम आणि आपल्याला कोण खरंच जवळचं आहे आणि दूरचं आहे या गोष्टींची नक्कीच जाणीव होते आणि ती ही प्रयोग करण्यामध्ये आपला टाइम वेस्ट करत नाही. ओके सोनाली. मॅडम. हा, थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान सांगितलं याबद्दल. एक दुसरा प्रश्न तुम्हाला मला हा विचारायचा आहे की सध्या डिजिटल मीडिया यूज हा फार कॉमन म्हणजे अपरिहार्य झालेला आहे, कारण त्याच्याशिवाय आपण कुठलंच काम करू शकत नाही आहे. तर आम्हाला हे विचारायचं आहे की हे डिजिटल मीडियाचा स्क्रीनचा वापर सध्या जी काळाची गरज झालेली आहे, पण याचे परिणाम काय या कोवळ्या मनावर होऊ शकतात का, काही दुष्परिणाम याचे असू शकतात का, आणि यातली प्रौढ सामग्री किंवा पोर्न सामग्री ही कशी हाताळायची आपण, तर ह्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगाल अशी अपेक्षा आहे. नक्कीच. आता तू जसं म्हणलीस की अपरिहार्य भाग झालेला आहे डिजिटलायझेशन. म्हणजे मला असं म्हणायचंय की जशी आपली लिटरसी जे एज्युकेशननी आहे तशीच ही डिजिटल लिटरसी ज्याला आपण म्हणू शकतो की डिजिटल साक्षरता ही एक नवीन टेक्नॉलॉजी टर्म आहे आणि ती काळाची गरज आहे. 2 वर्षाच्या कोविड काळामध्ये आपल्याला कळून आलेलं आहे की आज आपलं पूर्ण शिक्षण लहान मुलांपासनं ते मोठ्यांचं इव्हन जे पीजीज युजीचं जे शिक्षण आहे ते ऑनलाईनमुळे किती सुखकारक गेलेलं आहे. त्याचबरोबरीने हा प्लॅटफॉर्म तुम्ही योग्य रीतीने जर का वापरला मुलींनी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन तर आहेच आहे, पण तुमचं टॅलेंट, तुमच्या क्रिएटिव्ह स्किल्स आहेत, तुमचं अजून काही जडणघडणाचा जो भाग आहे, जी तुम्ही प्रोजेक्ट करू शकता इन अ पॉझिटिव्ह वे फॉर युअर सेल्फ इमेज क्रिएशन आणि लाईफस्टाईल स्किल्ससाठीच काही आपल्याला त्याच्यात मदत घेऊ शकतो आपण त्याची. तर हा त्याच्या गोष्टीचा फायदा आहे. त्याचबरोबरीने पॅरेंट्सनी आणि मुलींनी काही कार्यक्रम जसं आई मुलींनी काही सिरियल्स एकत्रित बघितल्या, तर ते आपलं को विविंग जे आहे त्याच्यामध्ये एक वेगळं नर्चर बॉन्डिंग पण होऊ शकतं मुली आणि आईमध्ये किंवा आजी आणि मुलीमध्ये. तर हा पॉझिटिव्ह गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. पण त्याच्या बरोबरीने आपल्याला काही गोष्टी असं आहे की ह्या डिजिटल लिटरसीमध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या दिसतात तशाच काही वाईटही आहेत. त्याच्यामध्ये गोष्ट महत्वाची सगळ्यात म्हणजे आपल्याला जे दिसून येतं की मुलीला आपण सोशल मीडिया अँझायटी जाऊन एक टर्म आहे. म्हणजे फेसबुकवर काहीतरी पोस्ट करायचं आणि दर 5-5 मिनिटाला जाऊन ती फेसबुकला आपल्याला किती लाईक मिळाले, आपल्याला कोणी कॉमेंट केलं का, आणि विचित्र काही कॉमेंट आले की त्याच्यामुळे एकदम डिप्रेस होऊन किंवा हा फालतूच मीडियम आहे. म्हणजे तुम्ही असं काही पण करायला लागलं तर या अँझायटी डिसऑर्डर तुम्हाला होऊ शकते, ज्याला आपण सोशल मीडिया अँझायटी म्हणतो. त्याचबरोबरीने इनअप्रोप्रिएट कंटेंट विविंग होऊ शकते त्यांच्या अंजानापणामध्ये. असं आपल्याला माहिती आहे की ऍक्च्युली फेसबुकचं वय जे अकाउंट काढायचं आहे ते खूप जास्त आहे, पण त्याच्या आधीच फेक ह्याच्यानी आयडेंटिटीजनी मुली किंवा मुलं हे आपले अकाउंट्स काढतात, जेणेकरून डेट ऑफ बर्थ ते मॅनिप्युलेट करतात. म्हणजे यू आर शॉक की यू डोंट नो विथ हुम यू आर स्पीकिंग. तर अशा वेळेला हे मुली जर का दुसऱ्या स्ट्रेंजर्सच्या सानिध्यात येऊन ऑनलाईन जर का अशा कुठल्या रिलेशनशिपमध्ये जायला लागल्या तर त्या फार डेंजरस गोष्टी आहेत. त्याचबरोबरीने त्यांचं हे रिस्की बिहेवियर कधी कधी आपल्याला सायबर बुलिंगला भाग पाडू शकतं, त्यांच्यावर सायबर बुलिंग होऊ शकते, त्यांना सेक्स्टिंग होऊ शकतं, म्हणजे विचित्र मेसेजेस येऊ शकतात.
आणि त्याच बरोबरीने जर का तुम्ही एकदा सगळ्यात महत्वाचा पहिला विचार, आपण काहीही पोस्ट करायच्या आधी मनाला विचारा प्रत्येक मुलीनी, हे गरजेचं आहे का, हे खरं आहे का, हे लीगल आहे का. आणि हे टाकायच्या आधी काही गोष्टी आपल्या एखाद्या आईला किंवा मैत्रिणीला विचारा, कारण काही कॉन्ट्रोवर्शियल किंवा आपले फोटोज आपण टाकले तर त्या विचित्र कामासाठी यूज केले जाऊ शकतात बाहेर मीडियामध्ये, हे आपल्याला माहिती नाहीये कोण कसं. आपल्याला आपली प्रायव्हसी सेटिंग्स काय आहेत आपल्या मीडियाचे हे सुद्धा मुलींना माहिती नसतं, जेणेकरून त्यांनी म्हणजे छुपेपणे आपला जो अकाउंट क्रिएट केलेला असतो फेसबुक, इन्स्टा किंवा ट्विटर वरती. तर थिंक बिफोर यू पोस्ट इट अँड रिअली इज इट नीडेड, हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला विचारा. आणि रेड फ्लॅग साईन्स जे ऍडिक्शनचे असू शकतात, की एक नेहमी आउटगोईंग असणारी मुलगी अचानकपणे अगदी म्हणजे काय एकटी राहायला लागलेली आहे, तिला कोणी नकोसं वाटते, सारखी चिडचिड व्हायला लागली आहे तिच्या मनाची, तर ती आपल्या रूम मध्येच बंद राहती आहे, किंवा ती सारखं तुम्ही आलात तर आपलं पटकन लॅपटॉप किंवा आपलं मोबाईल बंद करते. इज शी अडिक्टेड टू नेट और इज शी हॅव्हिंग सम सायन्स ऑफ नेट ॲडिक्शन. तर या गोष्टींशी, आणि ती पोर्नोग्राफी किंवा असं काही बघती आहे का जेणेकरून ती तुमच्याशी लपवत आहे. तर आपल्या ह्याच्यासाठी जसं डिजिटल लिटरसी बरोबर डिजिटल हायजीन आणि डिजिटलायझेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे मुलीला सांगणं गरजेचं आहे, की तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग कशा ठेवल्या पाहिजेत, तुम्ही या गोष्टी न केल्या तर तुमच्यासाठी किती योग्य आहे. हे प्रेमाने जसं आई मुलीचं कॉन्व्हर्सेशन आतापर्यंत आपण व्हीव करत गेलो, तसंच हे व्ह्यू करत पुढे नेलं पाहिजे. कारण जसं फिजिकल आहे, मेंटल आहे, तसंच डिजिटल वर्ल्डचं लिटरसीचं पण आपल्याला त्यांच्याकडनं समजून घेणं आणि समजून सांगणं, आणि जेणेकरून आपल्याला त्यांना मीडिया इफेक्टिव्हली हँडल करता येईल, हे महत्वाचं आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचा एक मी फॅमिली टाइम विदाउट एनी गॅजेट्स हा पाहिजेच पाहिजे. एकत्रित जेवण करणं संध्याकाळचं एका टेबलवर विदाउट एनी टीव्ही और मोबाईल और एनिथिंग, हा तुमचा एक तुम्ही नियम करा, जो आपण म्हणतो की एक डिजिटल हायजीनचा प्रकार आहे. आणि याच्याबरोबर दुसरी गोष्ट आहे की अश्लील गोष्टी किंवा असं काही पाहण्यात आलं आहे, तुमच्याकडे पॉस्को ऍक्ट ते 16 वर्षाच्या आतील असं कोणी तुम्हाला तुमच्या मुलींना काही पाठवत आहे आणि तुमच्या मुलींनी तुम्हाला शेअर केलं तर तिला रागवू नका, आधी ऐकून घ्या ती काय बघतीये, तिला विचारा कोणी पाठवलं तुला, कशामुळे तुला असं वाटलं बघावं, किंवा तुला कोणी मैत्रिणींनी किंवा ह्यांनी फोर्स केला आहे का बघण्यासाठी. आणि तिला एक व्यवस्थित सांगा की बाई हे फॅन्टसी जग आहे, खरं नाही आहे, हे तुला पाहण्यासारखं नाही आहे. आणि 16व्या वर्षाच्या नंतर जर का असेल तर त्या मुलीनी आपल्या आई वडिलांशी किंवा कोणाशी कोणी तिला त्रास देत आहे किंवा अशा गोष्टींची होत असेल तर तिच्याशी 1 to 1 काउन्सिलिंग करून, आणि गरज लागली तर आपल्या पीडियाट्रिक काउन्सिलरशी बोलून त्यांना तो मॅटर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आजच्या काळात. सोनाली. ओके, धन्यवाद मॅडम. थोडक्यात तुम्ही एक शेवटचा प्रश्न हा आहे की कल्चर शॉक विषयी काही सांगू शकाल का? कल्चर शॉक कशाला म्हणतात? कल्चर शॉक हा एक खूप मोठा शॉक आहे सगळ्यांसाठी आजच्या जगामध्ये. आईसाठी पण आहे, मुलीसाठी पण आहे. तुम्ही म्हणाल की आता हे नेटफ्लिक्स सिरीज आहेत, सिरीज वेगवेगळ्या वेब सिरीज आहेत जिथे जिथे येत आहेत, त्याच्यामध्ये इतकं मुलींचं वेगवेगळं चित्रण दाखवलेलं आहे की अगदी टीनेजर्स मुली जाऊन दारू पित आहेत, कुठे ड्रग्स करतायत, कुठे स्मोकिंग करतायत, काही फ्री सेक्स करतात. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत दे आर व्हेरी मच डेंजरस टू दिस जनरेशन. आणि हा शॉक कल्चर आहे तो ज्या आपण आईंना जर का यांनी बघितलं तर साहजिक आहे का आईच्या मनाला वाटेल की मी माझ्या मुलीला बाहेर ठेवू का नको ठेवू शिकायला, कारण ही काय करेल तिथे आपल्याला कसं कळेल. तर जसं मी तुम्हाला आपण इतक्या वेळचा म्हणत आलेलो आहोत प्रत्येक जण की आई आणि मुलीमधलं जे एकमेकांचं बोलणं आहे की असं तुला तिथे गेल्यावरती होऊ शकतं, किंवा त्या कल्चरमध्ये तू गेली तर तुला मे बी पिअर प्रेशरमुळे कधी कधी करण्याचा हा प्रयत्न होऊ शकेल की तू हे पी, हे खाऊन बघ, असं कर. तर तुला नो म्हणायची किंवा नाही म्हणण्याची जी कन्सेंट आहे, ही तुझी कन्सेंट तू तुझ्या ह्याच्यावर ठाम राहिलं तुझं तू ठरव, कारण याच्यामध्ये काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती कॅज्युअल सेक्स हे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीला कारणीभूत ठरू शकतं, म्हणून बरोबर माहिती द्या, पूरक माहिती द्या. तुम्हाला देता येत नसेल तर तुमच्या पीडियाट्रिशियन नाही तर गायनेकोलॉजिस्ट कडनं माहिती घ्या, जेणेकरून त्या मुलीचं आयुष्य तिथे थांबणार नाही, ती एका वेगळ्या टप्प्याला स्वतःचं करिअर घडवेल, पुढे जाऊन ती एक खूप मोठ्या लेवलला
जाऊ शकते. आणि हे नंतर रिलेशनशिप्स आणि हे सगळ्या गोष्टी येतात, पण पहिले तुम्ही स्वतःचं एक करिअर गोल आणि इंडिपेंडेन्स याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ओके, धन्यवाद मॅडम. जया मॅडम, माईक तुमच्याकडे देते. हो. तुम्ही आता पुढील कार्यवाहीसाठी. हो, थँक्यू. रेणू मॅडमनी खरंच खूपच महत्वाच्या 2 इश्यूजना इथे आपल्याला हँडल केलेला आहे आणि मदर्सना खूप चांगला सल्ला दिलेला आहे. तर असंच सल्ला म्हणजे एक ॲडोलसंट मुलींना पण आपण सांगितलं पाहिजे की तुझी आई ही तुझी विश्वासातली आहे आणि प्रत्येक आईनी आपल्या मुलीला जे पिडियाट्रिशियन्स असतात, कारण त्यांनी मुलांना लहानपणापासून पाहिलेलं असतं, ते त्यांच्यासोबत एका कम्फर्ट झोन मध्ये असतात आणि त्याच्यामुळे तो नंबर 1 देऊन ठेवला पाहिजे की तुला जर कधी असं वाटलं की मी आईशी बोलू शकते का नाही बोलू शकत आणि तुला जर कॉन्फिडन्स मध्ये कधी स्ट्रेस आहे, कधी एन्झायटी आहे, तर यू कॅन टॉक टू युअर पिडियाट्रिशियन, असं मधनं त्या मुलीला सांगणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय ओपन चॅनल ओपन राहतं आणि मुलगी फ्रीली बोलू शकते. तर रेणू मॅडम खूप धन्यवाद, तुम्ही खूप मोठ्या टॉपिकला हँडल केलेला आहे आणि आपण आता पुढे नेऊया आपलं डिस्कशन. एक अजून एक कॉमन टर्म आहे जी आजकाल आपल्याला खूप ऐकू येते आणि ती म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली. आणि माझी लाईफस्टाईल अशी आहे, माझी लाईफस्टाईल तशी आहे किंवा मला पुढे फ्युचरमध्ये अशी लाईफस्टाईल पाहिजे आहे, ही टर्म इतकी म्हणजे कॉमन आहे आणि आता तर एक स्टेप पुढे जाऊन आपण त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर पर्यंत सुद्धा गेलेली आहे. जीवनशैलीमुळेच काही आजार होतात, म्हणजे कुठलं त्याला इन्फेक्शन किंवा आता जसं आपण व्हायरल बघतो आहे, आपल्या आजूबाजूला पॅन्डेमिक सुरू आहे, परंतु आपली जी लाईफस्टाईल आहे त्यांनीच आपण काही डिसिजेसना इन्व्हिटेशन देत आहोत. तर एक्झॅक्टली ही लाईफस्टाईल म्हणजे काय? सिंपल गोष्ट जसं रोजची झोप, ही सुद्धा मुली आजकाल बरोबर घेत नाही किंवा रोजची आंघोळ सुद्धा किती मुली वेळेत करत नाही. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्याच्याबद्दल आईलाही असं वाटेल की किती बोलू, किती हिला सांगू, किती इन्स्ट्रक्शन देऊ, परंतु ह्याचं खूप जास्त महत्व आहे आणि ते महत्व आपल्याला सांगणार आहे डॉक्टर अभिलाषा. अभिलाषा मॅडम, तुम्ही आम्हाला थोडंसं मुलींच्या लाईफस्टाईल बद्दल सांगा किंवा त्याच्या महत्वाबद्दल सांगा, जीवनशैली. धन्यवाद जया मॅडम. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपण ते छेडला आहे आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर हा एक प्रॉपर शब्द आपण इथे उल्लेख केला त्याचा. आणि लाईफस्टाईल म्हटले की ती मॉडर्न असायला पाहिजे, अशा पद्धतीने आजची जनरेशन विचार करते. आणि मला असं सांगावंसं वाटतं की ॲडोलसंट किंवा ज्या वयोगटाबद्दल आपण बोलतो आहे, हे वयोगट अतिशय महत्वाचा टप्पा आहे आपल्या आयुष्याचा आणि हा निर्णायक टप्पा आहे. आणि या वयात आपण आत्मसात केलेल्या आपल्या सवयी, आपल्या हॅबिट्स आपल्या जशा असतील, आपलं आयुष्य पुढे तसं असेल, आपलं आयुष्य तसं निरोगी असेल किंवा मग चुकीच्या सवयी जर आपण स्वतः पाळून घेतल्या, तर मग पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला मानसिक आणि शारीरिक दुसरे दोन्ही व्याधी जडण्याचे खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे या निर्णायक टप्प्यावर लाईफस्टाईल ही अतिशय हेल्दी असायला पाहिजे. आणि एक निरोगी एक दिवस आपला, एक 24 तास आपला निरोगी 24 तास कसा असायला हवं, तर आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये जायला पाहिजे. आणि ती फिजिकल ऍक्टिव्हिटी आपली रुटीन कामं राहू शकतात, आईला मदत करणं किंवा घरच्यांना मदत करणं, छोटी मोठी कामं जी घरची असतात ती करणं. आणि महत्वाचं म्हणजे अभ्यास असतो या वयामध्ये, किंवा काही मुली स्पोर्ट्समध्ये असतील, काहींचे दुसरे एक्स्ट्रा करिक्युलर काही गोष्टी असतील अकॅडमिक आणि नॉन अकॅडमिक एक्स्ट्रा करिक्युलर ज्या महत्वाच्या असतील त्यांच्या आयुष्याला वळण देणार, तर यामध्ये जास्तीत जास्त वेळ गेला पाहिजे. थोडासा वेळ आपण गिझर टाइम ठेवू शकतो, एक विरंगुळा आपल्या स्वतःसाठी, एखादी सिरियल बघून घेतली, एखादी मूवी थोडीशी बघून घेतली किंवा मैत्रिणीशी गप्पा, आईशी गप्पा, हा एक छोटासा विरंगुळ्यासाठी आपण वेळ देऊ शकतो. आणि महत्वाचं आहे की पुरेशी झोप होणे हे महत्वाचं आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये एक्सरसाइज, मॅडम जशा बोलल्या दीपा मॅडम, की एक्सरसाइज हे महत्वाचं आहे आणि काही चांगल्या सवयी योगा आणि एक्सरसाइज ही महत्वाची आहे. आणि जसं मॅडम बोलल्या की स्लीप हायजीन हे अतिशय महत्वाचं आहे. तर स्लीप हायजीन बद्दल ह्या सवयी आपण मुलांना कमी वयातच पाळायला पाहिजे, मुलींना आणि मुलांना दोघांना. तर एक ॲडिक्वेट एक पुरेसा झोपेचा वेळ म्हणजे 8 ते 9 तास असतो या वयामध्ये. आणि महत्वाची ती रात्रीची झोप असते. पण अलीकडे मुलींना सवय असते की दिवसा झोपायचं आणि रात्री जागायचं, तर हा स्लीप पॅटर्न जो बदलतो त्याच्यामुळे बऱ्याचशा आपल्या शरीरामध्ये बरेचसे चेंजेस येतात. ती गोष्ट ती चांगली नाही आहे शरीरासाठी. आणि
जर पुरेशी एक झोप घेण्यासाठी 9 तासाचा जर वेळ गरजेचा आहे, तर एका वेळानंतर 9 नंतर एक प्रखर लाईट जो असतो रूम मधला तो कमी करायला हवा. गॅजेट्स वापरणं, मोबाईल किंवा स्क्रीन हे सुद्धा कमी करायला हवं. आणि ही सवय आई-वडिलांनी मुलांना लहानपणापासूनच लावायला पाहिजे. आणि बऱ्याचदा मुलांच्या खोलीमध्ये लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा गॅजेट्स हे लहानपणापासून न देणे हेच गरजेचं आहे. त्याला आपण मोबाईल कर्फ्यू म्हणू शकतो. आणि जर लहानपणापासून ही जर सवय लागली तर नंतरच्या वयामध्ये ॲडोलसंट एजमध्ये मग हेच अंगवळणी पडतं मुलांना आणि त्या सवयी त्यांना कामी येतात. आणि म्हणून त्याचा वापर रात्री कमीत कमी करणं किंवा न करणं हेच गरजेचं आहे. आणि पुरेशी झोप घेणं हे गरजेचं आहे. कारण की पुरेशी झोप हे दुसऱ्या दिवशीच्या तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, अभ्यासामध्ये फोकस करू शकता. तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं असतं. तुमची चिडचिड होत नाही, तुमचा स्वभाव हा शांत राहतो पुरेशी झोप झाली तर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एका बॅलन्स लाईफसाठी पुरेशी झोप हे अतिशय आवश्यक आहे. आणि सोबतच स्लीप हायजीन सोबतच एक फिजिकल हायजीनची पण गरज आहे. दीपा मॅडम मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल बोललेलेच आहेत. पण फिजिकल हायजीन म्हणजे बऱ्याचदा मुली हॉस्टेलवर राहतात, कॉलेजमध्ये जातात, बऱ्याचदा आई-वडिलांपासून दूर राहतात कुठेतरी. आणि एक सवय असते की रात्री खूप वेळपर्यंत जागायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी खूप घाईघाईत उठायचं कॉलेजच्या वेळेला. आणि बऱ्याचदा अंघोळ स्वतःची स्वच्छता हे करता आणि डिओचा वापर किंवा अँटी डिओड्रंटचा वापर, अलीकडे याचा वापर सुद्धा खूप वाढलेला आहे. तर मुलींनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की रोज सकाळी नियमित वेळेला उठणं, नियमित वेळेसाठी एक्सरसाइज करणं आणि त्याच्यानंतर अंघोळ करणं, स्वतःची निगा राखणं, स्वतः केसांची काळजी घेणं, दातांची काळजी घेणं, नखं कापणे, हे छोट्या-छोट्या जरी गोष्टी असतील आणि या वयात सांगायला नको असं जरी आयांना, मुलींना वाटत असेल किंवा मुलींना ऐकण्याची इच्छा नसेल, तरी सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून मेन्स्ट्रुअल हायजीन, स्लीप हायजीन आणि फिजिकल हायजीन ह्या तिन्ही गोष्टींची काळजी घेणं या वयात गरजेचं आहे. अतिशय महत्वाचे पॉइंट्स तुम्ही सांगितले आहेत मॅडम इथे. आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलींनी आणि आईनी या प्रत्येक पॉइंटला आपल्या मनात ठेवलं पाहिजे. एक जस्ट एक्झाम्पल देते की तुम्ही जसं सांगितलं की दुसऱ्या दिवशी क्लासरूम अटेन्शन किंवा फोकस आपल्याला जर ठेवायचा असेल तर रात्रीची झोप चांगली होणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं जे मुलगी अभ्यासासाठी प्रेरित आहे, मोटिवेटेड आहे, तिला जर मदरनी अशा पद्धतीने सांगितलं तर कदाचित मुली आपली लाईफस्टाईल डेफिनेटली चांगली फॉलो करतील. किंवा कोणाला सांगितलं की तू जर रात्री जागली तर तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात, तर मुलीला ज्या पद्धतीने ते मोटिवेशन वाटेल आहे की अशा कारणांसाठी आपण आपली लाईफस्टाईल मेंटेन करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं खूप महत्वाचे पॉइंट इथे आपण डिस्कस केलेले आहे. ॲडोलसंट हे जे वयोगट आहे हा तसा टेक्निकली तर आम्ही खूप एक हेल्दी पिरियड ऑफ लाईफ म्हणतो. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी तर हा आपल्या करिक्युलम मध्ये सुद्धा नव्हता की बाबा काही समस्या असू शकतात या वयामध्ये. परंतु आता त्याच्यावर एक वेगळी ब्रांच आहे, त्याच्यात वेगळं करिक्युलम आहे आणि अनेक प्रकारच्या समस्या आपण या वयामध्ये बघत आहोत. अगदी ओबेसिटी पासून पाहिलं तर सुसाईड, टीनेज सुसाईड ही एक खूपच मोठी सामाजिक समस्या आहे. याचा अर्थ कुठेतरी आपल्याकडनं ही गोष्ट मिस आउट होते आहे का? मुलांच्या तब्येतीकडे आपण तेवढं लक्ष देत नाही आहेत का? किंवा त्यांच्या मानसिक आरोग्याकडे आपलं कुठे दुर्लक्ष होत आहे का? बरेचदा असं होतं की सुसाईड करतात आणि आई वडील म्हणतात की मला तर काही माहीतच नव्हतं काय कारण असावं. म्हणजे इतकी ही तफावत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये वाढली आहे का की मुलींनी एवढी स्टेप घ्यावी आणि आई वडिलांना कारणच माहिती नसतं. किंवा परीक्षेमध्ये फेल्युअर आलं तर मुलं घरी जायच्या ऐवजी बाहेर जाणं प्रिफर करतात, त्यांना घरची भीती वाटते. तर कुठेतरी ह्या गोष्टी आहे की ज्याच्याकडे मला असं पुन्हा एकदा विचार करून त्याच्यावर पालकांनी आणि मुलांनी सिरियसली एक जॉईंट डिसिजन घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे. तर यासोबत मला असं वाटतं आजच्या सेमिनारमध्ये खूप महत्वाची गोष्ट आपण इथे पालकांना सांगू शकतो ती म्हणजे रेड फ्लॅग साईन. मुलांमध्ये अशी कोणती लक्षणं दिसली, मुलं असो मुली असो, त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी असो, त्यांच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी असो किंवा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी असो, की असे कोणते साईन्स आहे की जे दिसले तर पालकांनी अलर्ट होणं गरजेचं आहे किंवा इव्हन स्वतः युवकांनी सुद्धा अलर्ट होणं गरजेचं आहे आणि त्यांनी मदत घेणं गरजेचं आहे. तर कृपया आम्हाला ही रेड फ्लॅग साईन सांगा.
बिलकुल जय मॅडम. ऍक्च्युली ज्या वयाबद्दल आपण बोलतोय, टीनेज किंवा ॲडोलसंट, हे स्वतःमध्येच एक रहस्यमय हे वय आहे. आणि या वयामध्ये नाना प्रकारचे बदल नॅचरली होत असतात. आणि ते बदल शारीरिक असतात, ते बदल भावनिक असतात, ते बदल लैंगिक असतात, ते बदल मानसिक असतात. तर आणि जे बदल नॉर्मल नॅचरल आहेत, ते सुद्धा बरेचदा आपल्याला गोंधळात टाकणारे असतात. आईला गोंधळात टाकणारे असतात किंवा पालकांना गोंधळात टाकणारे असतात. आणि त्याच्यामध्ये असे काही दुसरे बदल होणं, ज्याला आपण रिफ्लेक्स साईन म्हणतो. तर हे बदल ओळखणं आणि हे बदल जर आपल्याला दिसतात आहे, तर अशा वेळेस मुलांना आपली गरज आहे. मुलीला आईची गरज आहे. आणि फक्त आईचीच नाही, तर तज्ञांची गरज आहे, बालरोग तज्ञांची गरज आहे, काउन्सिलरची गरज आहे. हे ओळखणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून जे रेड फ्लॅग सायन्स आहे आणि जे अचानक होणारे बदल आपल्याला दिसतात, की बरेचदा ते शारीरिक व्याधीतून उद्भवू शकतात किंवा मानसिक व्याधीतून किंवा मानसिक जे प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, त्याच्यातून ते उद्भवू शकतात. आणि दोन्ही गोष्टीकडे आईला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर आईचा आणि मुलीमध्ये संवाद चांगला असेल, त्यांच्यामध्ये जी जी दुरी आहे, जी आपण म्हणतो, ती जर कमी असेल, तर हे आईला चटकन लक्षात येतं. आणि तज्ञांचा सल्ला ते नक्कीच घेऊ शकतात. तर असे काही बदल आहेत, म्हणजे जर आपली मुलगी तिचं वजन कमी होत आहे किंवा अचानक वजन वाढत आहे, किंवा जी अभ्यासात मुलगी चांगली होती ती अभ्यासात मागे पडते आहे, एखादी मुलगी बोलकी मुलगी शांत राहते आहे, किंवा एखादी शांत स्वभावाची मुलगी छोट्या छोट्या गोष्टीला ती अग्रेसिव्ह होते आहे, ती चिडते आहे, रागवते आहे, किंवा छोटीशी थोडंसं पण कोणी टीका केली की ती लगेच चिडते आहे, तिला ती टीका सुद्धा सहन होत नाहीये. किंवा एखादी मुलगी जी आपल्या सभोवती काही घडायचं त्याच्यामध्ये जी आधी इंटरेस्ट घ्यायची, ती आता विभक्त राहते आहे, वेगळं स्वतःला वेगळं ठेवते आहे. एखादी मुलगी आईपासून काही लपवत नव्हती आजपर्यंत, पण काही गोष्टी ती गुपित ठेवते आहे. किंवा एखादी मुलगी अभ्यासात इंटरेस्ट घेत होती, पण ती फार झोपते आहे. असे काही आपल्याला, किंवा इव्हन शारीरिक आहे की ती आजारी दिसते आहे, ती जेवण तिचं कमी झालंय. असे काहीही आपल्याला जे बदल दिसतात. आणि सोबतच काही आपल्याला सबस्टन्स अब्यूज सारखे, म्हणजे ड्रग्स घेणं, मुलं आकर्षित होतात ड्रग्सकडे, किंवा आपण म्हणालो की काही अशा सवयींकडे, तर अशा सवयी सुद्धा आपल्या मुला-मुलींना तर नाहीये, किंवा त्या दिशेने तर जात नाहीये. म्हणजे एकांत त्यांना एकांत आवडतोय, ते टाळतात आहे तुम्हाला. आणि खूप झोप येत आहे, अभ्यासात मागे पडले आहेत. आणि त्यांचे डोळे जळजळ वाटतात आहे, किंवा असं काही तुम्हाला त्यांच्या शरीरावर पण असे काही बदल दिसले, किंवा त्यांचा लैंगिक व्यवहार बदललेला आहे, असे काहीही लक्षण दिसले, तर आपण ते ओळखायला पाहिजे. आणि बऱ्याचदा आई गोंधळलेली असते, तिला काही कळत नाही. अशा वेळेस बालरोग तज्ञ असतात. आम्ही मुलांना लहानपणापासून बघत असतो, आणि म्हणून बालरोग खुलतात. लहानपणापासून बघत असल्यामुळे त्यांना बालरोग तज्ञ आपलेसे वाटतात. आणि म्हणून आई वडिलांच्या भूमिकेतून ते बालरोग तज्ञांना बघतात. तर अशा वेळेस याचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मॅडम तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं पालकांना 2 गोष्टी इथे खूप लक्षात ठेवण्यासारख्या आहे, की लक्ष द्या, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. छोटे छोटे मानसिक, शारीरिक, सामाजिक बदल जे होत असतील त्याच्याकडे बारकाईने बघा, ऑब्झर्व करा. मुलं जर कोणा काउन्सिलरकडे वगैरे जायला तयार नसतील, तर पेरेंट्स स्वतः जाऊ शकतात, की आपण काय पद्धतीने करू शकतो. त्यामुळे दोघांना पण कधी कधी काउन्सिलिंगची गरज असते. आणि इथे मी अजून एक सांगेन, की जवळपास 50% आपण ज्याला अडल्ट सायकियाट्रिक डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे मोठ्यांमधले जे मानसिक आजार असतात त्यातले 50% आजार हे ॲडोलसंट एजमध्ये सुरू होतात. म्हणजे हा सिग्निफिकंट एक नंबर आहे, आणि आपण हे टोटली मिस करतो आहे. मग त्याच्यामध्ये ओसीडी असो, त्याच्यामध्ये एन्झायटी डिसऑर्डर्स असो, त्याच्यामध्ये स्ट्रेस असो, डिप्रेशन असो, असे अनेक प्रकारचे मेंटल हेल्थ इश्यूज या मुलांमध्ये येतात, जे टोटली निग्लेक्टेड आहे. तर मला असं वाटतं तो पॉइंट सुद्धा पालकांनी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे.
तर अशा रीतीने अनेक विषयांवर आपण आता इथे बोललेलो आहोत आणि आपल्यासोबत डॉक्टर भावे मॅडम आहे. तर मी डॉक्टर सोनालींना कार्यक्रम पुढे नेण्याची विनंती करते. वेळ मिळाला तर आपण पुन्हा क्वेश्चन आन्सरकडे येऊच. धन्यवाद अभिलाषा, धन्यवाद जयश्री मॅडम. तर मित्रांनो आणि पालकांनो, आपण आज इथे वेगवेगळ्या विषयांवर आपल्या मुला-मुलींमधल्या समस्या, जसे हेल्दी लाईफस्टाईल आहे, त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम्स आहे किंवा रिलेशनशिप प्रॉब्लेम्स किंवा मग काही पाळीतले बदल किंवा पाळीतले प्रॉब्लेम्स, हे आपण आज इथे डिस्कस केले. पण आपल्याला ह्या तज्ञांकडनं आपण डिस्कस केलेच, पण आपल्याकडे एक सुपर तज्ञ पण आहेत की ते त्यांचे मत आपल्याला अजून चांगल्या प्रकारे सांगतील आणि ह्याबद्दल अजून आपल्याला जास्त आपल्या क्वेरीज सॉल्व्ह करतील. तर अशा सुपर तज्ञ डॉक्टर भावे मॅडमला मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि तसेच पालकांना पण त्यांनी व्यवस्थितरित्या ह्या आपण जे प्रॉब्लेम्स डिस्कस केले त्याच्याविषयी सांगावे. थँक्यू सोनाली. पहिला प्रथम मला तुमचं पाठीदारांचं अभिनंदन करायचंय. दीपा, रेणू आणि अभिलाषा, तुम्ही इतक्या सुंदर रीतीने सगळं समजावून सांगितलंय आणि जयश्री आणि सोनाली तुम्ही मॉडरेट करताना इतके चांगले मेसेजेस दिलेत. तर त्याच्यामुळे खरं ह्या विषयावर मी परत बोलणार नाही कारण ते रिपिटेशन होईल. पण गेले 20 वर्ष तुम्हाला माहितीये की मी बालरोग तज्ञ सोडून ॲडोलसंट प्रॅक्टिस केली आहे आणि मी काउन्सिलिंग सारखी करत असते आणि गेल्या 2 वर्षात कोविडमध्ये जवळजवळ 150-200 टेलिकाउन्सिलिंग केलेत. तर त्याच्यामुळे बेस्ड ऑन दॅट मी तुम्हाला आणि पालकांना काही टिप्स देणार आहे. म्हणजे तुम्ही सगळं जे सांगितलेलं आहे तर ते सगळं छान सांगितलेलं आहे, तर काही फक्त टिप्स देणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा ओबिसिटी म्हणतो ते जेव्हा मुलगी लठ्ठ असते तर तेव्हा मी पुष्कळदा पाहिलंय की आई खूप लठ्ठ असते, घरात बाकीचे खूप लठ्ठ असतात आणि फक्त त्या मुलींच्या मागे सगळे जाणार, अगं तुझं लग्न होणार आहे, तू कशी दिसते डब्बी आणि तू बारीक हो. तर त्याच्यामुळे असं करणं बरोबर नाहीये. तुम्हाला रोल मॉडेल व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ज्या घरी लठ्ठ मुलगी आहे तर तिच्या आईवडिलांनी सुद्धा एक्सरसाइज केला पाहिजे. तिच्या घरात जे फ्रीजमध्ये जर तुम्ही मिठाया आणि जंक फूड आणि सगळं सॉफ्ट ड्रिंक भरून ठेवलेत आणि तिला सांगितलं हे ना आम्ही खाणार आणि पाहुण्यांसाठी तू नाही हात लावायचा, तर ते फार कठीण होतं. त्याच्यामुळे ओबिसिटी जर आपल्याला दूर करायची असेल तर जसं अभिलाषाने सांगितलं तर लाईफस्टाईल डिसीज आणि सगळ्या फॅमिलीने स्वतः ओबिसिटी कमी केली पाहिजे आणि त्या मुलीला मदत केली पाहिजे. दुसरं, जसं आपण मेन्स्ट्रुअल तुम्ही हायजीन वगैरे बोललात, तर आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये ओबिसिटी, मासिक पाळीमध्ये इरेग्युलॅरिटी आणि पिंपल्स ह्या अशा 3 गोष्टी जर आल्या तर आईनी डॉक्टरकडे नेलं पाहिजे. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा PCOS हा एक खूप लाईफस्टाईल डिसीजचा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे बॉडी इमेज त्या मुलीला तिला पिगमेंटेशन येतं, पिंपल्स दिसतात आणि तिची पाळी रेग्युलर असते, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हे जर आपण वेळेवर ट्रीट केलं नाही तर ते त्यावेळी तिला त्रास होतोच, पण पुढे जाऊन इनफर्टिलिटीचा चान्स जास्त असतो. त्यामुळे आपण आयांना हे सांगितलं पाहिजे की जेव्हा ओबिसिटी किंवा ॲक्ने किंवा ज्याला आपण पाळीचं मासिक पाळीचं वेगळं होतं तर तिने डॉक्टरकडे यासाठी नेलं पाहिजे. दुसरं, आपण मेन्स्ट्रुअल हायजीन किंवा मासिक पाळीबद्दल जे शिकवतो आजकाल शाळेत कंपल्सरी झालंय. गुड टच, बॅड टच आणि मेन्स्ट्रुअल हायजीन हे 2 विषय आपल्याला नेहमी शाळा बोलवतात. पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे शाळेला की आम्ही मुलीला तर जरूर शिकवू, पण त्यांच्या आयांसाठी पण आम्हाला एक क्लास घेतला पाहिजे. कारण काय आहे, ज्या बायकांना या मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल मिथ्स माहीत नसतात तर ते आपल्या मुलीकडे खूप दुर्लक्ष करतात. तर त्याच्यामुळे जर मुलगी म्हणाली की आई मला खूप दुखतंय, अगं असं होतंच पिरियड्स मध्ये, सहन कर, जरा हॉट वॉटर बॉटल घे, की आई माझं खूप रक्त जास्त वाहतंय, अगं होतं कधी एखाद्या पाळीमध्ये. सो त्या आईला माहिती पाहिजे की व्हॉट इज जास्त मासिक पाळी म्हणजे जास्त रक्त जाणं म्हणजे काय, कमी जाणं म्हणजे काय, रेग्युलर म्हणजे काय. कारण जेव्हा ती त्याच्यावर लक्ष देईल तेव्हा त्या मुलीला असं म्हणणार नाही की मासिक पाळी तसं होतं, सहन कर आणि वेळेवर डॉक्टरकडे नेईल. त्यामुळे आईचं सुद्धा मेन्स्ट्रुअल हायजीन किंवा मेन्स्ट्रुएशन बद्दल ज्ञान वाढवणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरं, आपण जे म्हणतो ना पूर्वी 10-12 वर्षाला पाळी यायची, 12-13, आता पुष्कळ 9 आणि 10 वर्षाला पाळी येते आणि त्याच्यामुळे द मोमेंट ब्रेस्ट बड ज्याला आपण म्हणतो ते जर दिसलं तर आईने ताबडतोब मेन्स्ट्रुएशन बद्दल मुलीशी बोलणं केलं पाहिजे आणि एखादं पॅड तिच्या बॅगेमध्ये ठेवलं पाहिजे. कारण जर अचानक शाळेत पाळी आली आणि तिच्याकडे जर पॅड नसलं तर ती जे तिला शेमफुल वाटतं. आम्ही WHO जेव्हा कार्यक्रम करतो ट्रेनिंग, तर आम्ही सगळ्या बायकांना विचारतो तुमचा पहिला मेन्स्ट्रुएशनचा अनुभव सांगा आणि 80% मुलींना त्याची अजूनही वाईट वाटतं की माझं अशा तऱ्हेने सुरू झालं, मला माहिती नव्हती, मला खूप लाज वाटली. तर त्यामुळे पहिली पाळी जी येते त्याच्यासाठी आपण मुलींना तयार केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना कॉन्फिडंट वाटलं पाहिजे की माझी पाळी कुठे जरी आली तरी आय एम क्वाईट ओके, मी कॉन्फिडन्स आहे मला.
दुसरं जसं रिलेशनशिप बद्दल तुम्ही म्हणालात की ओव्हरनाईट रिलेशनशिप होत नाही. आई आणि मुलीचा हा संवाद हा लहानपणापासून निर्मित झाला तरच तो एस्टॅब्लिश होतो टीनेजमध्ये. नाहीतर काय होतं, मुलगी नेहमी आईला खोटं बोलते. का खोटं बोलते? कारण ती घाबरते आईला, आणि ते खोटं बोलण्यामुळे आणखीन रिस्क टेकिंग बिहेवियर वाढतं. तर मी नेहमी जेव्हा बायकांचे प्रोग्राम घेते आणि मी जेव्हा कम्युनिकेशन बिटवीन मदर अँड डॉटर म्हणते, मी पहिली गोष्ट सांगते त्यांना की जेव्हा रिसर्च केला जातो अनसेफ अबॉर्शनचा, तेव्हा त्या मुलींना विचारलं जातं तुम्ही अनसेफ अबॉर्शन का केलं, तुम्ही आई वडिलांना सांगून सेफ अबॉर्शन का नाही केलं. तेव्हा त्या म्हणतात की आम्हाला इतकी लाज वाटते की माझ्या आईला सांगणं की मी प्रेग्नंट आहे, तर त्याच्यापेक्षा मी मरण पत्करेन पण मी आई वडिलांना सांगणार नाही. तर जर आई आणि मुलीचा सुसंवाद असेल तर पहिली गोष्ट इतकी पाहिजे की जर मुलीला काही प्रॉब्लेम आला, पाळी चुकली, तर तिने येऊन आईला सांगितलं पाहिजे. म्हणजे एवढा सुसंवाद पाहिजे त्या रिलेशनशिपमध्ये की आई माझ्या हातून चुकलं, मी एक रिलेशनशिपमध्ये गेले, आय थिंक आय एम प्रेग्नंट, प्लीज हेल्प मी. मग असं जर संवाद असेल तर आई मग तिला चांगल्या डॉक्टरकडे नेऊन जे काय करायचं ते व्यवस्थितरित्या करेल. नाहीतर मग मुली घाबरून सगळं क्वॅक अबॉर्शन क्वॅक सगळं करतात. त्यामुळे हा मुलींना नेहमी सांगितलं पाहिजे की बेटा तुझ्या हातून काही चुकलं, हो मी थोडी रागवेन कारण मला एकदम शॉक बसेल, पण मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे. त्यामुळे तुझं काही चुकलं तर मला खोटं बोलू नकोस, माझ्याकडे ये, कारण शेवटी मीच तुला मदत करणार आहे. तुझ्या मैत्रिणी ही मदत करू शकणार नाही, कारण दिस इज बियॉन्ड देअर एक्सपर्टाईज. तुझी मैत्रीण ह्या बाबतीत मदत करू शकणार नाही. त्याच्यानंतर डिजिटल मीडिया बरोबर सांगितलं की काय पोस्ट करता तुम्ही. माझ्याकडे बऱ्याच केसेस येतात की तो बॉयफ्रेंड तिला म्हणतो हा असा फोटो पाठव, तो स्वतःचा फोटो पाठवतो, खोटा असतो, दुसऱ्याच कोणाचा असतो, आणि ही मुलगी वेड्यासारखी आपले असे फोटो पाठवते आणि मग ते ब्लॅकमेलिंग सुरू होतं. आणि ते ब्लॅकमेलिंग सुरू झालं की आणखीन त्या गर्तेत ती मुलगी जाते. तर त्याच्यामुळे एक तर आम्हाला सांगितलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे फोटो पोस्ट करायचे नाहीत. आणि असं जर तू चुकून केलंस आणि तो जो मुलगा तुला ब्लॅकमेल करायला लागला तर ते डिलीट करू नकोस, घाबरू नकोस, ते फोल्डरमध्ये ठेव, कारण तो एव्हिडन्स आहे सायबर क्राईमसाठी. आणि माझ्याकडे ये, आपण मिळून बाबांशी बोलून सायबर क्राईमकडे तुला नेऊ आणि तुला प्रोटेक्ट करू. म्हणजे तिला एवढं झालं पाहिजे की माझ्यातून कधी असं चुकलं तरी माझ्या आई वडील मला साथ देतील, मला घाबरायची गरज नाहीये. दुसरं जेव्हा आपण म्हणतो ना, आजकाल आपण मुलींना सायंटिफिक एव्हिडन्स दिला पाहिजे. जसं आपण म्हणतो की रात्री मोबाईल वापरायचा नाही, झोप जाते, त्याच्याऐवजी आपण जर सांगितलं की मेलॅटोनिन हार्मोन असतं, त्याने आपल्याला झोपेला फायदा होतो आणि तो ब्ल्यू स्क्रीननी मेलॅटोनिन हार्मोन डिप्रेस होतं, म्हणून तुम्ही करू नका. कारण सायंटिफिक सांगितलं त्यांना की त्यांना ते जास्त पटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करू नका म्हणण्याच्या ऐवजी त्याचं जर आपण रिझन त्यांना दिलं तर ते जास्त असं करू शकतात. त्याच्यानंतर रोमॅन्टिक रिलेशनशिप फार छान बोलली रेणू. आपल्याला त्यांना हेल्दी फ्रेंडशिप म्हणजे काय, गर्ल बॉय रिलेशनशिप किती हेल्दी असू शकते आणि दरवेळी त्याच्यात फिजिकल इंटिमसी केलीच पाहिजे असं नाही. आणि हे जर पण त्यांना समजावून सांगितलं, जशी तिने एक फार सुंदर एक्झाम्पल दिलं की एका मुलीने आपणहून त्याचं टॅकल केलं, म्हणजे तिला काही आईची मदत पण लागली, कारण ते संस्कार आणि आईने तिला इतकं समजावून सांगितलं होतं की ते आपोआप तिने लाईफ स्किल वापरून डील केलं. तर त्याच्यामुळे मुलींना हे सांगायला पाहिजे की रोमॅन्टिक रिलेशनशिप होणार हे नॉर्मल आहे, पण त्याच्या बाउंड्रीज काय. आणि टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय, तो जो मुलगा तुला 1 2 3 4 करायला सांगत असेल ते डेंजर सिग्नल आहे की तू एकटी ये, माझ्याबरोबर फ्लॅटमध्ये ये, आई वडिलांना सांगू नको, मला तुझ्याशी फोटो काढायचे, मी असा तुझा व्हिडिओ काढणार, हे सगळे डेंजर सिग्नल्स आहेत. किंवा तो खूप पॉझिटिव्ह झाला, ती कुठे जात असली की तिला सारखं पॉझिटिव्हली फोन केले, कोणाशी बोललं की तिला मग एकदम अब्यूज सुरू केला, फिजिकल मेंटल. तर टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय, त्याच्यामधनं कसं बाहेर यायचं, हेल्दी रिलेशनशिप म्हणजे काय, हे जर आपण मुलींना समजावून नाही सांगितलं तर त्या गर्तेत त्या मुली जातात आणि एकदा गेल्या की मग त्यांना फार त्रास होतो. आणि आपण पिंक सिनेमा जसा बघितला, नो मीन्स नो, तशी नेगोशिएटिंग स्किल्स, मुलीला एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मी नाही म्हटलं तर मी त्या माणसाला रोखू शकते, माझ्यात एवढी शक्ती आहे की. आणि सेल्फ डिफेन्स, शेवटी काही नसेल तर आपण आपल्या पोरींना फिजिकल सेल्फ डिफेन्स शिकवला पाहिजे, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. तर मला बोलवल्याबद्दल अतिशय आभार. आणि मी पण खूप एन्जॉय केलं तुमच्या 5 जणींचं डेलिब्रेशन. आणि अशा यंग मुली इतकं चांगलं ॲडोलेसंट करतात हे बघून इतकं बरं वाटतं, कारण 20 वर्षापूर्वी जे मी सुरू केलं ते आता आपण 21 वर्षाचं चॅप्टर झालंय, म्हणजे आपण अडल्ट झालो आता. आणि तुम्ही सगळं हे काम पुढे न्याल IIP विंग तर्फे आणि AHA तर्फे, त्यामुळे मला फार बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू भावे मॅडम. खरंच सुपर तज्ञ हा वर्ड एकदम तुम्हाला सूट करतो, कारण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आमचं सर्वांचं मार्गदर्शन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर मला असं वाटतं की काही आपल्याला एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपल्याला FB वर आलेले आहेत, ते आपण 2-3 क्वेश्चन घेऊ शकतो. थोडासा टाइम आपल्याला आहे.
तर मला रेणू मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे, की मॅडम परमिसिबल वेळ किती आहे स्क्रीन टाईमची? आणि हे म्हणजे ॲडिक्टिव्ह आहे का? स्क्रीन टाईम जी आपण परमिसिबल वेळ दिली, तर ती ॲडिक्टिव्ह राहील का? किंवा ॲडिक्टिव्ह आहे का? ह्याच्यावर आपल्याला सायंटिफिकरित्या गाईडलाईन्स IAP कडनं आलेल्या आहेत, की 2 वर्षातील आतील मुला-मुलींना कोणतीही स्क्रीन दाखवायची नाही. टीव्ही असो किंवा लॅपटॉप किंवा फोन. 2 ते 5 वर्षामध्ये ॲटलीस्ट मिनिमम किंवा मॅक्सिमम 1 अवर विथ पॅरेंटल गाईडन्स अँड दॅट टू एज्युकेटिव्ह जे काही मटेरियल आहे ते दाखवलं गेलं पाहिजे. आणि 5 वर्षाच्या वरती जे तुम्ही म्हणाल, की आता तर सगळ्या शाळा ऑनलाईन आहेत इतके दिवसांपासनं, तर आपले मुलं बिचारे ते शाळांवरती नेटवर आहेत, तर ते जे टर्मिनॉलॉजी आता सध्या आपण वापरतो, की जर का तुम्हाला या शाळा व्यतिरिक्त तुमची जी 8 घंट्याची झोप, त्याच्या बरोबरीने 1 तासाचं खेळणं आणि त्याच्या बरोबरीने आपल्या फॅमिली बरोबर असणारा टाइम किंवा हॉबीज हे मेंटेन न होता जर का ते डिस्टर्ब व्हायला लागलं, दॅन यू आर डेफिनेटली हॅव्हिंग ओव्हर एक्सटेंडेड स्क्रीन टाइम असं मी सांगू शकते. आणि माझ्या बोलण्यात मी तुम्हाला मगाशी ऍडिक्शनच्या नक्कीच होऊ शकतं जेव्हा तुम्हाला तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जाता तुम्ही. त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला एक लिमिट आहे, फ्रेंडशिपला लिमिट आहे, तसंच डिजिटल स्क्रीनिंगला लिमिट आहे, आपल्या एक्सपेरिमेंटिंगला लिमिट. आपलं लाईफ हे लिमिटमध्ये ठेवणं, आपल्याला जे आपले व्हॅल्यूज आहेत त्याच्यामधनं आपल्याला ते फॉर्म करायचे आहेत, की आपल्याला कसं पुढे जायचंय. तर हे ऍडिक्शन न होऊ देता आपल्याला ते एक ती पण एक हेल्दी डिजिटल लाईफ आपण जगलो पाहिजे. बरं मॅडम. थँक यू व्हेरी मच. आमचा डाऊट तुम्ही क्लिअर केला. जया मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? मला दीपा मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे, की आपल्या पूर्ण संवादामध्ये आपण ओबेसिटी, वजन जास्त असणं, त्याच्यासोबत संबंधित PCOD किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे आपण पाहिलेले आहे. पण कमी वजन असणं ही पण समस्या आहे का? किंवा त्याच्यामध्ये काही डेफिशियन्सीज राहू शकतात का? किंवा खूप रोड असणं किंवा खूप रोड असण्याचं एक अँबिशन ठेवणं, याच्या काय प्रॉब्लेम्स येतात, हे थोडं तुम्ही सांगू शकाल? हो, नक्कीच. आता सध्या आपण ऑलरेडी आपण ह्याच्यावरती बोललेलो आहोत, की वेट ऑब्सेशन आता सध्या खूप झालेलं आहे, की वजन खूप आपलं नियंत्रित असावं आणि त्यानुसार भरपूर डाएट्स येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स फॉलो केले जात आहेत त्यासाठी. फक्त आपण हे अत्यंत महत्वाचं आहे, की कोणतीही गोष्ट करताना ती बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे जसं खूप खाणं जसं आपल्या आरोग्याला हानिकारक असू शकतं, तसं अति डाएटिंग सुद्धा आपल्या आरोग्याला हानिकारक असू शकतं. आणि जसं मॅडमनी सांगितलं, की कुठली गोष्ट आपण आपल्या मुलीला जेव्हा सांगतो, की तू वजन कमी केलं पाहिजेस किंवा तू डाएटिंग केलं पाहिजेस, तर असं म्हणजे वी नो दॅट की ह्या वयामध्ये बरीचशी मुलं रेबिलियस असतात. त्यामुळे तुम्ही सांगितलेले हे दे डोंट फॉलो युअर ऍडवाइस, दे फॉलो यू. सो यू हॅव टू बी अ रोल मॉडेल आणि अख्खं कुटुंबच तुम्ही एक रोल मॉडेल आहे. तर तुमची स्वतःची हेल्दी लाईफस्टाईल असणं गरजेचं आहे. तुम्ही हेल्दी डाएट तुमचं घरचं असलं पाहिजे, हे फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जे जे काय हेल्दी फूड्स आहेत त्याच्यामध्ये मग कुठलाही असा एक प्रकार नसतो की कार्ब्स वाईट आहेत किंवा फॅट्स वाईट आहेत, फक्त प्रोटीन्सच घ्यायला पाहिजेत. मग हल्ली प्रोटीन शेक्सचं खूप फॅड आलेलं आहे. तर असं न करता कुठलंही जे डाएट तुम्ही घ्याल तर ते दॅट शुड बी अ बॅलन्स्ड डाएट. मग ते तुम्ही कोणत्याही म्हणजे अगदी नेहमीचं रुटीन जे आहे तुम्ही डाएट ते फॉलो करू शकता, जेणेकरून ते तुम्ही लाईफ लॉंग फॉलो करू शकता. बऱ्याचदा काय होतं की खूप इंटेन्सिफाईड डाएट केलं जातं, मग वजन कमी करतात ह्या मुली आणि नंतर मग परत जेव्हा रुटीन जेवण चालू करतात तेव्हा परत वजन वाढतं आणि त्यामुळे मग परत त्या डिप्रेशनमध्ये जातात. तर वजन ड्रास्टिकली कमी करणं हे खूप चुकीचं आहे. बऱ्याच आपण ऍड्स बघतो की 5 किलो 10 किलो 3 महिन्यात कमी होणं, 4 महिन्यात कमी होणं. तर हे असं ड्रास्टिक वेट रिडक्शन केव्हाही आपल्या शरीरास हानिकारक असतं. कारण हे ड्रास्टिक आपल्या शरीराला काही ठरलेल्या कॅलरीज मिळणं अत्यंत गरजेचं असतं. तसंच काही मायक्रोन्यूट्रिएंट जे असतात ते आपल्या शरीराला मिळणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही मिळाले तर मग आपल्या रोड दिसू शकतात आणि तशीच आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. ॲनिमिया दिसतो आणि ॲनिमियामुळं परत चिडचिड होणं. कारण हे वय आहे की त्यावेळी तुमची महत्वाची शैक्षणिक वर्ष पण चालू असतात. तर ते चिडचिड होणं किंवा अभ्यासात लक्ष न राहणं
ही लक्षणं ही या डेफिशियन्सीची असू शकतात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट ड्रास्टिकली करू नये. ड्रास्टिक वेट रिडक्शन इज ऑल्सो हॅझार्डस फॉर युअर हेल्थ. थँक्यू मॅडम. खूप चांगली गोष्ट सांगितली आहे तुम्ही की कुठल्याही एक्स्ट्रीमला आपण जायला नको आणि एक नॉर्मल आपला जो आहार आहे तो आपण घेतला. एक अभिलाषा मॅडमला एक शेवटचा प्रश्न आपण विचारते आहे मी की आपण आता इथे आई आणि मुलीच्या संबंधाबद्दल आणि त्यांच्यामधल्या कम्युनिकेशन बद्दल खूप चर्चा केलेली आहे. पण एक अँगल असा पण असतो की मदर सुद्धा पेरीमेनोपॉझल एज मध्ये असते. तिचे स्वतःचे काही स्ट्रेस फॅक्टर्स असतात, हेल्थ इश्यूज असतात आणि बरेचदा या वयामध्ये मुलीचा आणि आईचा संवादच नसतो किंवा जो संवाद होतो तो इतका डिस्टर्बिंग लेवलला असतो की एकमेकींना अगदी नकोशा झालेल्या असतात. असे पण आम्ही केसेस हँडल केलेले आहेत. तर तुम्ही आईला काय सांगाल की आईने काउन्सिलिंग घेतलं तर कदाचित ती अजून बेटर हँडल करू शकते का किंवा तिने कोणाशी बोलावं? बिलकुल मॅडम. ऍक्च्युली आपण आता ऍडोलेसंट बद्दल बोललो आणि त्याच्या मागे पूर्ण सायन्स आहे, शास्त्र आहे की मुली असं का वागतात, आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी का होतात आणि हेल्दी लाईफस्टाईल, अनहेल्दी लाईफस्टाईल आणि सगळ्या गोष्टी आपण बघतो. तर त्याच्या प्रत्येकामागे एक सायन्स आहे. त्याचप्रकारे आईंचं जे वागणं असतं त्या वयामध्ये आणि मेनोपॉझल फेजमधून त्या जात असतात आणि काही काही आयांना अतिशय त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा आणि फक्त मेनोपॉझल गोष्टीमुळे तणाव नसतो, तर फॅमिलीमध्ये बरेचसे असे इश्यूज असतात. त्या सगळ्यांचा तणाव आईवर असतो आणि बरेचदा आपल्या महिलांना बोलण्याची, व्यक्त होण्याची सवय नसते. त्यामुळे संवाद फक्त मुली आणि आईमध्ये नसतो, तर बऱ्याचदा संवाद हा पती पत्नीमध्ये पण पाहिजे तसा नसतो. इतर कुटुंबातल्या मेंबर्समध्ये असायला पाहिजे तसा पण नसतो आणि बरेचदा व्यक्त न झाल्यामुळे इमोशनल आउटबर्स्ट होतात, भावनिक स्फोट होतो कधी कधी आणि तो सगळा आपल्याला दिसतो आणि मग एखादा स्फोट झाला की मग तो मुलीमध्ये आणि आईमध्ये जो संवाद व्हायचा रुटीनली तो बरेचदा कायमचा बंद होतो. तर ही गोष्ट आईनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे सायंटिफिकली आणि ही गोष्ट मुलींनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आईला मुलीची फिजिओलॉजी किंवा मुलीची सायकोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे, त्याच प्रकारे मुलींनी सुद्धा आईची सायकोलॉजी आणि फिजिओलॉजी समजून घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा एकमेकांना दोघे समजतील व्यवस्थितपणे तेव्हाच हा संवाद एक सुसंवाद होऊ शकतो असं मला वाटतं. ओके. धन्यवाद अभिलाषा मॅडम. तर मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे हा तुम्ही युट्यूबवर अपलोड झाल्यावर तुम्ही कधी पण पाहू शकता. याची लिंक तुमच्यापर्यंत येईलच लवकरच. तर मी आपल्या सचिवांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनसाठी आपल्याला 2 शब्द सांगावे. तसेच या कार्यक्रमाबद्दलही त्यांना काही त्यांचे मनोगत व्यक्त करायचे असतील तर ते त्यांनी सांगावे. डॉक्टर अमोल पवार सर. सर्वप्रथम महाएपीच्या वुमन स्विंगच्या ज्या रणांगणा आज राष्ट्रीय उद्याच्या 24 जानेवारीच्या राष्ट्रीय बालिका दिवस या निमित्ताने यांनी जो हा युवती मना हा कार्यक्रमात भाग घेतला व त्यात सर्वांशी संवाद साधला. दीपा फिरके मॅडम कोल्हापूरच्या, नंतर औरंगाबादच्या रेणू बोरालकर मॅडम व चंद्रपूरच्या अभिलाषा गावत्रे मॅडम यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात सर्वांना समजेल व पटेल व आचरणात आणू शकतील माता व बालिका ॲडोलसंट गर्ल्स या सर्व आचरणात आणू शकतील अशा शब्दात त्यांनी सर्व माहिती दिली. नंतर समन्वयक म्हणून जयश्री शिवलकर मॅडम नागपूरच्या व अमरावतीच्या सोनाली शिरभाते मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्नोत्तराचा हा जो तास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने घडवून आणला. व स्वाती भावे मॅडम त्यांच्याबद्दल काय बोलावे. स्वाती भावे मॅडम ह्या वुमन स्विंग सेंट्रल आयपीच्या पॅटर्न आहेत आणि त्या महाआयपीच्या वुमन स्विंगच्या पण पॅटर्न आहेत जी लवकरात लवकर स्थापित होईल आणि त्यांनी पण अतिशय चांगल्या सर्वांना समजेल, सर्वांना एक फायनल टिप्स म्हणजे जे काही कमांड असते या विषयावरची तर त्यांची ती गेल्या 20, 25, 30 वर्षापासून आहेच. पण त्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात सर्वांना समजेल अशा शब्दात एक्सलंट टिप्स दिल्या, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच फेसबुक लाईव्ह निमित्ताने
बालरोग तज्ञांचे सर्व स्टुडंट परिवार सर्वांनी हा कार्यक्रम हा कार्यक्रम ऐकला बघितला, तर त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि ओव्हर टू यू सोनाली मॅडम. धन्यवाद सर. तर अध्यक्षां महोदयांचे परमिशन घेऊन आणि आपली सचिव महोदयांची परमिशन घेऊन असे जाहीर करते की हा कार्यक्रम आपण इथेच संपवूया. पण भविष्यात आपण असेच प्रोग्राम पुन्हा पुन्हा घेऊया असे नक्कीच आश्वासन मी तुम्हाला देते, किंवा आमचे सचिवांनी तुम्हाला सांगितलंच आहे की असे कार्यक्रम होणारच आहेत. तर आपण पुन्हा भेटूया, नक्कीच आपण लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू Thank you, बेला thank वर्मा you. मॅडम. थँक्यू स्वाती थँक्यू भावे भावे मॅडम. मॅडम. थँक्यू थँक्यू बेला मॅडम. थँक्यू भावे. थँक्यू. नाईस सी यू बेला.